या फ्रेंड्स, म्हणजे मी आता मराठीमध्ये जास्त बोलेन रादर दॅन स्टार्टिंग इन इंग्लिश. सो सुरुवातीला फक्त वेलकम इंग्लिश मध्ये करते. व्हेरी हॅपी आफ्टरनून टू ऑल दी पार्टिसिपंट्स. दिस इज सीए शिल्पा शिंगारे हियर. आय वेलकम यू टू दिस another exclusive webinar for the chartered accountants on another gray area, or maybe an area with full of opportunities which is yet to be explored by the chartered accountant, and that is multi-state cooperative societies, right? So thanks all the chartered accountants, thanks all non-CAs, if at all anybody has joined, for joining this webinar. And for today's webinar, we have our speaker, CA Praveen Prajapati, all the way from Latur. I will read his profile, but before that, 5 minutes I'll take. This is the forum to talk about my association, the banner under which these programs are getting organized, right? So आता मी मराठीमध्ये बोलते, कारण मराठीत मी स्वतः पण मराठीमध्ये जास्त कम्फर्टेबल असते. ठीक आहे. तर हा जो वेबिनार आहे आजचा, ऑल अबाउट मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह, हा आपण विंड सोसायटीज वेलफेअर असोसिएशन, दॅट इज विस्वा, हे माझं जे ऑल ओव्हर इंडिया लेवलचं एक रिसेंटली म्हणजे 1 वर्ष त्यालाही होईल आता जुलैमध्ये. हे ऑर्गनायझेशन आपण एक एनजीओ सारखं आहे फॉर दी कोऑपरेटिव्ह, टू रिप्रेझेंट दी इश्यूज ऑफ दी कोऑपरेटिव्ह. आणि ह्याच्यात अदर ऑब्जेक्ट्स मध्ये आपण स्टडी कोर्सेस, वेबिनार, सेमिनार, इंटरनॅशनल टूर वगैरे सगळं काही करू शकतो असे ह्याचे ऑब्जेक्ट्स आहेत. आणि मी स्वतः इन्स्टिट्यूटला कोऑपरेटिव्ह कमिटीमध्ये आहे, व्हाईस चेअरमॅन आहे. पण चॅलेंजेस आहेत की 10 CP पेक्षा आपण जास्त करू शकत नाही एका महिन्यात WRC, आणि त्याच्यामुळे तिथे बॅक टू बॅक कोऑपरेटिव्हचे प्रोग्राम घेणं तसंही शक्य नाहीये. आणि पण तुम्हाला नॉलेज देणं आणि त्याचा फायदा सीएना होणं हे थोडंसं मला असं वाटतं की गरजेचं आहे. आणि म्हणून माझा हा सगळा उपद्व्याप चालू असतो. आणि म्हणून ह्या फोरमच्या अंडर, ह्या माझ्या विस्वा या विंड सोसायटीज वेलफेअर असोसिएशनच्या बॅनर खाली आपण हे वेबिनार्स करतोय. आणि आतापर्यंत बरेच वेबिनार्स आपण केलेले आहेत. बेसिकली हाऊसिंग सोसायटीसाठी तर मी करतेच आहे, पण सीएन साठी आपण इंटरॅक्टिव्ह मीटिंग केलेली आहे. जॉईंट रजिस्ट्रार ऑडिट TN कवडे साहेब आणि CP गवाणकर साहेब यांच्या बरोबर आपण 31 मेला एक मीटिंग केली. त्याच्यानंतर आपण ऑडिट वरती केलं. आपण क्रेडिट पतसंस्था, त्याचे आयरॅक नॉर्म्स, NPA, त्याच्यासाठी आपले सुनील नागावकर सरच होते, जे आता पार्टिसिपंट आहेत आपल्या बरोबर. सो ही वॉज एक्सपर्ट फॅकल्टी. त्याच्यानंतर आपण कोऑपरेटिव्ह बँकेवरती आपण एक एक्सक्लुझिव्ह सेमिनार केलं, ज्याच्यात DA चौगुले सर होते आपले सिनियर फॅकल्टी. त्याच्यानंतर आपण टॅक्सेशन ऑफ क्रेडिट सोसायटीज आणि बँक्स असं केलं, आणि त्याच्यासाठी कोल्हापूरचेच आपले वानबट्टे सर, संजय वानबट्टे सर, यांनी ते सेशन खूप छान केलं. तर असं बॅक टू बॅक केलं. आणि GST ऑलरेडी आपण WRC ला मागच्या, मला वाटतं मे मध्ये किंवा एप्रिल मध्ये आपण GST ऑन कोऑपरेटिव्ह आपण एक प्रोग्राम केलेला आहे. CA जुगल जोशीने तो हँडल केला. तर त्याच्यामुळे मी म्हटलं की तसं टॅक्सेशन झालं, इन्कम टॅक्स झालं, GST झालं, ऑडिट ऑफ क्रेडिट सोसायटीज, ऑडिट ऑफ बँक्स, हाऊसिंगचे तर प्रोग्राम्स मी घेतेच आहे. त्याच्यामुळे आणखीन एक मल्टी स्टेटचा आपण एखादा प्रोग्राम केला की फुल फ्लेजेड पॅकेज CAs ना दिल्यासारखं होईल. आणि जसं माझं टॅगलाईन आहे, वी हॅव टू एक्सप्लोर दी अनएक्सप्लोर्ड, तर हे जे क्षेत्र आहे मल्टी स्टेट जे आहे ते खूप रेअर आहे. खूप कमी CA ह्याच्यामध्ये आहेत. आणि सीएनचे मला पण खूप कॉल्स आणि मेसेजेस आणि ईमेल्स ह्याच्यावरती पण येतात, किंवा ह्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटीज पण आहेत. आणि त्याच्यासाठी मग मी म्हटलं की कोणाला घ्यायचं, तर CA प्रवीण प्रजापती, कारण माझे इलेक्शन कॅम्पेनच्या दरम्यान म्हणजे 2018ला जेव्हा मी लातूरमध्ये होते, तर लातूर ब्रांचला कॅम्पेनचा तो एक कॅम्पेनिंगचा जो एक झाला, एक अर्धा 1 तासाचा प्रोग्राम झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं, मॅडम तुम्हाला आमच्या ऑफिसला यायला लागेल. अँड आय वॉज व्हेरी सरप्राइज अँड आय वॉज व्हेरी हॅपी टू सी हिज ऑफिस. आणि त्यांचं ऑफिस म्हणजे as good as a कॉर्पोरेट ऑफिस, हा म्हणजे बिईंग इन लातूर. आणि खूप वाईड नेटवर्क आहे त्यांचं, स्वतः ब्रांचेस आहेत त्यांचं, मला वाटतं पुण्यात आहेत, मुंबईमध्ये आहेत, आणखीन कुठे आहेत ब्रांचेस, बरं बायोडेटा नंतर वाचते. तर असं, आणि बराच स्टाफ आहे आणि अगदी प्रोफेशनल ह्याच्यामध्ये, म्हणजे अगदी ते स्टाफ पण, आणि त्यांनी सगळं संपूर्ण ऑफिस मला दाखवलं. सो आय वॉज व्हेरी
हॅपी आणि खूप असं छान वाटत होतं की अरे हा जो एरिया आहे की ज्याच्यामध्ये खरं सीए नाही आहेत, पण हा एक कोणीतरी सीए आहे आणि हिज आय मीन यंगस्टर आहेत ते, असं पण नाही की खूप असं सिनियर आहेत आणि नंतर आपण तो एरिया एक्सप्लोर करतोय किंवा काय. सो मला ते खूप म्हणजे असं छान वाटलं आणि खूप कौतुक पण वाटलं. आणि ते सेमिनार्स आणि ट्रेनिंग वगैरे पण घेतात मल्टी स्टेट्सना आणि एक्सपोजर मध्ये म्हणजे अगदी मर्जर्स, टेक ओव्हर्स, हँड ओव्हर आणि एनिथिंग एव्हरीथिंग रिलेटेड टू मल्टी स्टेट असं त्यांचं स्पेशलायझेशन आहे. त्याच्यामुळे मी सहज त्यांना फोन केला. मी म्हटलं सिन्स ही इज यंग ऑल्सो, तर ते यंग आपल्या काय म्हणतात ना यंग ब्रिगेड साठी पण चांगलं आहे आणि आमच्यासारखे आता जे ढलता सूरज आपण म्हणतो प्रॅक्टिस मध्ये, तसं आम्हालाही तुमचा उपयोग होईल की तुमच्याकडून बरंच काही शिकायला मिळेल. आणि आय थॉट की यू आर द राईट पर्सन की त्यांना आपण विचारावं, कारण आपल्याला टेक्निकल आज जास्त काही बोलायचं नाहीये. आपल्याला काही जे प्रश्न सगळ्यांच्या माइंड मध्ये आहेत सीएनच्या की बाबा हे मल्टी स्टेट काय आहे, ह्याच्यामध्ये ऑडिट कसं होतं, ह्याच्यामध्ये पॅनल कसं असतं, ह्याच्यात पॅनल असतं का, जसं आपलं लोकल ऍक्ट मध्ये असतं तर ह्याच्यात पण पॅनल असतं का, असेल तर त्याची प्रोसेस काय, ऑडिट कधी करायचं, इलेक्शन ह्याच्यात असतं का, कोण करतं है ना, किंवा ह्याच्यामध्ये एजीएमच्या डेट्स काय आहेत, ह्याच्यात पण ऑनलाईन कंप्लायन्स. आता मला काय, मी ते मल्टी स्टेटच्या साईटवरती आम्ही असतो, आमच्या ऑफिस मधला एक माणूस ते रिसर्च करत असतो, ते सगळ्यांना आम्ही ईमेल्स पाठवण्याची कामं करतो, सर्क्युलर वगैरे, त्याच्यामुळे ते अपडेट्स आमच्याकडे असतात. पण सिन्स यू आर डुईंग इट प्रॅक्टिकली, तर यू आर दी राईट पर्सन. आणि असं म्हणून आपल्याकडे आज सीए प्रवीण प्रजापती आहे, तर त्यांचा जस्ट मी एक ब्रीफ प्रोफाईल त्यांनी जो मला पाठवलाय. तर सीए प्रवीण प्रजापती हे ही इज अ पार्टनर इन शिंदे चव्हाण गांधी अँड कंपनी चार्टर्ड अकाउंटंट्स, आणि त्यांचं ऑफिस लातूर, पुणे, मुंबई आणि नवी दिल्लीला पण आहे. कारण सेंट्रल रजिस्ट्रार जो आहे मल्टी स्टेटचा, तर त्यांचं ऑफिस दिल्लीला असल्यामुळे मला वाटतं हा वन ऑफ दी वाईज डिसिजन असावा ह्यांचा की नवी दिल्लीला ब्रांच असणं. सो दॅट इज गुड थिंग. आणि त्यांनी जवळजवळ ही कंडक्टेड व्हेरियस सेमिनार्स ऑन मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज वेअर मोर दॅन 50 सोसायटीज पार्टिसिपेटेड. म्हणजे ते ट्रेनिंग देतात मल्टी स्टेट क्रेडिट सोसायटीज ना. आणि हे मी का सांगते, कारण आता ह्याच्यामध्ये जेवढे पण लोक जॉईन केलेत, आपल्याला काही काम आलं तर कोऑपरेटिव्हची प्रॅक्टिस ही सोशल म्हणजे आपण काय म्हणतो नेटवर्क प्रॅक्टिस आहे. कुठलाही एखादा चार्टर्ड अकाउंटंट एकट्याने करण्यापेक्षा आपण 4-5 जण एकत्र येऊन करणं हे त्याला हे आहे. तर त्याच्यामुळे एनीबडी वॉन्ट्स टू कनेक्ट विथ मिस्टर प्रवीण प्रजापती, सीए प्रवीण प्रजापती, तर ते तुम्ही कनेक्ट पण होऊ शकता त्यांच्या बरोबर. काही काम असेल तर तुम्ही जॉईनली करू शकता. तर ते पण एक इंटेन्शन माझं आहे की लोकांना माहिती पण होईल. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ही हॅज गिवन व्हेरियस रिप्रेझेंटेशन टू सेंट्रल रजिस्ट्रार विथ रिगार्ड टू बायलॉज, अमेंडमेंट, रिकव्हरी, ओपनिंग ऑफ न्यू ब्रांचेस, टू सेट अप मशिनरी फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ आर्बिट्रेशन ऑफ एटसेट्रा. म्हणजे ते आता रिप्रेझेंटेशन सेंट्रल रजिस्ट्रारला देतात, याचा अर्थ त्यांचा कामाचा व्याप भरपूर असणार आहे. आणि जो माणूस प्रॅक्टिकली काम करतो त्यालाच कळतं की कुठे ते रिप्रेझेंटेशन करण्याची गरज आहे, कुठल्या पॉइंटला सेंट्रल रजिस्ट्रारचं ते इन्व्हॉल्वमेंट असणं गरजेचं आहे. He is also appointed as on the panel of arbitrator. Sorry, arbitratorचं जे मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचा पॅनल आहे, सो ही इज अ पॅनल आर्बिट्रेटर. सो दॅट मीन्स एक गोष्ट आपल्याला एक अपॉर्च्युनिटी कळली की आर्बिट्रेटरचं पण पॅनल आहे मल्टी स्टेटचं, राईट. तो एक प्रश्न माझ्याकडे आहे की आणखीन काय काय आहे मल्टी स्टेट मध्ये. बर, त्याच्यानंतर महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट मध्ये तर ते असणारच आहे जर ते मल्टी स्टेट मध्ये काम करतात. तर 83-88चं आपलं जे एन्क्वायरी पॅनल आहे, लिक्विडेटर्स पॅनल आहे, त्याच्यावरती ते आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फेदर इन हिज कॅप इज नॉमिनेटेड एज एक्सपर्ट डायरेक्टर ऑन फेडरेशन ऑफ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज लिमिटेड, महाराष्ट्र अँड कर्नाटका in 2018. So our best compliments to you and congratulations to you on behalf of all the participants also. आणि त्यांनी बरेच इन्स्टिट्यूटचे सर्टिफिकेट कोर्सेस पण केलेले आहेत. फॉरेन्सिक ऑडिट पण, फ्रॉड डिटेक्शनचा केलेला आहे, कन्करंट ऑडिटचं केलेलं आहे, आणि ते फॉरेन्सिक ऑडिटच्या पण असाइनमेंट्स करतात. He is handling everything, all the consultancy and all assignments related to multi state. आणि अदरवाईज पण त्यांचं बरंच एक्सपोजर आहे. तर असे हे सीए प्रवीण प्रजापती आपल्या बरोबर आहेत. आणि प्रवीण, तुम्हाला मी वेलकम करते. थँक्स फॉर जॉईनिंग दिस सेशन. आणि हा प्रोग्राम पण आपण रेकॉर्ड करतोय. तर ह्याच्या आधीचे जेवढे पण प्रोग्राम आपण रेकॉर्ड केलेले आहेत ते माझ्या युट्यूब चॅनल वरती आहेत. माझं युट्यूब चॅनल आहे सहकार विश्व. सहकार म्हणजे कॉपरेशन आणि विश्व म्हणजे विंडर सोसायटीज वेलफेअर असोसिएशन. तर जवळजवळ 45 व्हिडिओज रिलेटेड टू कॉपरेटिव्ह
हाऊसिंग रिलेटेड आहेत आणि आता जेवढे पण प्रोग्राम ह्या लॉकडाऊन पिरियड मध्ये आपण केले ते सगळे रेकॉर्डेड आहेत आणि ते आपण बघू शकतो. WRCच्या वेबसाईट वरती पण आपल्याला कोऑपरेटिव्ह सेक्शनला जर काही इन्फॉर्मेशन ऑडिटर्सना हवी असेल तर तिकडे फॉर्म्स किंवा GR सर्क्युलर सगळं आहे. माझी वेबसाईट आहे CA-shilpashingare.in, त्याच्यावरती पण बरंच रिसोर्स मटेरियल आहे. माझं ब्लॉग पण आहे आणि सगळ्यांनी हे आम्ही ब्लॉग करणं, वेबसाईट करणं, चॅनल करणं हे काय आहे तर हे तुम्हाला सगळ्यांना सांगण्यासारखं आहे की हे आपलं थोडंसं ऍज अ चार्टर्ड अकाउंटंट आपल्याला ना विजिबिलिटीचा इश्यू आहे. आपण पेपरमध्ये इन्सर्शन किंवा आपण ऍडव्हर्टिजमेंट नाही ना देऊ शकत. शिल्पा शिंगारे आहे, तिला येऊन भेटा, ती तुमचं काम करणार. तो आपल्याला चॅलेंज आहे. एथिकली आपण वी कांट डू दॅट. त्याच्यामुळे आपल्याला हे असे दुसरे फोरम किंवा दुसरी प्रॅक्टिसेस आपल्याला बघायचे की तिथे आपल्याला थोडंसं विजिबिलिटी मिळेल आणि कामाचे जे लीड्स आहेत ते तिथूनच आपल्याला येतात. So this is one of the practical tip I want to give to all the chartered accountants here, that you start writing blog, you start writing articles, you start writing books. जसं नागावकर सर पण खूप बुक्स लिहितात किंवा लेक्चर्स देतात, तर ह्याच्यामुळे आपला प्रेझेन्स होतो सोसायटीमध्ये आणि मग ज्यांना कोणाला गरज असते त्यांना माहिती की बाबा हा एक्सपर्ट आहे म्हणूनच हा लेक्चर देतो, हा एक्सपर्ट आहे म्हणूनच हा पुस्तकं लिहितो आणि मग त्याच्यामुळे आपल्याला आपली ओळख होते आणि ऑटोमॅटिकली आपल्याला कामं पण येतात. कारण कोणी पण घरी बसून किंवा नुसतं ऑफिस ओपन केलंय, किती मोठं ऑफिस ओपन केलंय पण तुम्हाला जर वॉक इन नसेल, फुटफॉल नसेल तर त्याचा काही उपयोग होत नाही. त्याच्यामुळे थोडंसं ह्या गोष्टी सगळ्यांनी कराव्यात. सो ऑन दिस पॉझिटिव्ह नोट आता आय विल हँड ओव्हर दिस सेशन टू CA प्रवीण प्रजापती आणि आपण असं करूया की तुम्ही साधारणतः एक अर्धा तास किंवा पाऊण तास तुम्ही मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट 2002 वरती थोडंसं गाईड करा अँड देन मी तुम्हाला क्वेश्चन्स मॉडरेट करेन. म्हणजे सगळं ऑडिट, एम्पॅनलमेंट, ऑनलाईन, इलेक्शन, मॅनेजमेंट ह्याच्यावरती मी ऑन बिहाफ ऑफ दी पार्टिसिपंट्स मी तुम्हाला प्रश्न विचारेन. तुम्ही आम्हाला त्याचं सांगा, उत्तर द्या किंवा सांगा हे आपण कसं करू शकतो आणि मग कोणाला काही प्रश्न असतील तर ते आपण घेऊया. ठीक आहे? Sure. Over to you, Praveen ji. Thank you, ma'am. First of all, good afternoon, all participants. And this is great opportunity for me to be present on multi-state cooperative societies, as it is the most ignorant sector, most ignorant field of our in the Institute of Chartered Accountants stream. I would like to thank Shilpa ma'am to give this opportunity. Just some words ma'am has told me and said something regarding the societies and related empanelment acts, related auditing reporting methodology, forms related, then arbitration, elections, all these things. Today we are going to focus on the multi-state cooperative societies. I would like to focus mainly on Multi-State Cooperative Societies Act 2002. This act is enacted in the year 2002 by the date 3rd July 2002 only. In the act, the intention of to create this act, intention to make this act of the government is to create. There are initially state cooperative societies which are working in respective state of each state in India. There are some cases, there are some sugar factories, there are some societies, there are some banks, there are some credit societies which are working at the border of two states. It means if the one sugar factory is established at Solapur and having their cane growers, their members in Bijapur in related areas, then the members should be from the same respective state only. But the issue is here create that Bijapur is covered under Karnataka state and Solapur is covered under Maharashtra state. The issue is realized here only that two state members to be combined over here. Then in the 2002 Multi-State Cooperative Society Act formed by the government, the intention to create this act to focus, to monitor, to regulate the multiple states in the cooperative sector. Initially, these multi-state cooperative societies are working under the Ministry of Agriculture, having Department of Cooperation at Central Registrar level, New Delhi. In the multi-state cooperative society, there are some fields, there are some sectors like credit industry, agriculture, multi-purpose, dairy, all these types of. Mainly the focus on the multi-state cooperative society and people are using this act and this registration
for the credit purpose only, that to accept the deposit from public at large in the form of accepting a deposit from member and giving loan to the member is the main objective, main motive of the act. Also here also same principle are applied over cooperative principles, and also voting right. If you focus on voting right in the company, we have seen that who is having more share, he will have the more voting right. And the cooperative, one share, one member, one voting right. This is the concept. Now we are further going to the act in detail further. There are 16 chapters noted in the act and having 126 sections. The act includes various registration process of membership, direction and management of audit, inquiries, investigations, winding up, appeal, review, offences and penalties. It is likewise all other act. This act also time framed in the same way. In the act, we have to mainly focus on the membership area only. This cooperative society and cooperative sector have to work and have to do the business, have to do the transaction with the only members only. No public person, no public at large can come to in the picture to do the transaction with the societies. Here, multi-state cooperative society focus on membership like ordinary member. There are two types of membership mainly, ordinary members and nominal members. Lastly, before 2-3 years ago, the Rajasthan High Court has given the judgment that don't take any nominal membership in the society. If anyone taking any society taking membership, giving nominal membership to the public, it will be treated as accepting deposit from public at large. Thereafter, Central Registrar has given notification and given the reference of Rajasthan High Court, and it has given all directions to all the multi-state to do the business, to do transaction, to give the membership to the public in the form of ordinary member only who is having voting rights. Again, issue is created here. Some of societies have raised voice against these changes regarding if we will give the membership to each person, then election process, each person will get the voting right, then it will impact on board of director, management, and all these issues may come into picture. Even the direction has given from the Central Registrar, we have to follow accordingly. There are some sections in the Act which focus on audit, inquiry, inspection, and surcharges. Section 70 to Section 83 has specifically given the points related to auditing and inquiry, inspection, and surcharge related. Section 70 focuses on auditors' appointment to decide remuneration. Statutory auditors are to be appointed in annual general meeting each year for the next financial year, and remuneration is to be decided by the board of directors. There is no specific panel has decided by the Central Registrar. Also from the it is noted in the Multi-State Act that Central Registrar should form the panel for auditors and select the auditors to do the audit of the societies. But till the time Central Registrar has not prepared any panel for the auditors of the multi-state societies. Further, AGM date we will it is already noted in the Act. 30th September is a date of AGM for the at the end of each financial year. Each society has to take their annual general meeting before 30th September. After 30th September, there is a section called 120 for filing of return. Each society has to file annual information return to the Central Registrar. While it has given the online portal for the filing of the annual information return under section 120, and it is on website to give the all information with regard to the audit and all process and management related to that society. Section 120 has given some points to be reported to the Central Registrar. It has mentioned the things to submit audit report, to disclose surplus, disposal of surplus during the period from the society, board of directors database to be updated, any amendment as done by the society that to be reported under section 120 by way of filing annual information return. All things has to be filed with the Central Registrar. It is the responsibility of society only, not for auditor. But meantime, as an auditor, we have to check during the audit that the society has filed annual information return by online as well as by hard copy.
If not, we have to report in our audit report. Further, the thing related to section 77, central government has a power to direct special audit to the in certain cases by way of section by exercising power under section 77, and it is a power. It has a power to direct the audit to any chartered accountant. Here we can find the opportunity for chartered accountant so that they can get special audit in when that special audit or such cases arises from the central registrar. Each annual information return, each audit report scrutinized by and analyzed by the central registrar and their officials, and they shortlist some cases to do the special audit and do the further investigation. As far as reporting is concerned, there is no specific format, there is no specific form prescribed by the central registrar. But as an auditor, as a chartered accountant, there are accounting standard, auditing standard. We have to follow these standards to while the framing and drafting our audit report. We have to use standards on auditing 700 to prepare our audit report, which include management responsibility, auditors responsibility, opinion. Also, there are some sections given in the Act to be reported by way of our audit report in main audit report by SA 700. Also, along with, we have to focus on notes to accounts, accounting standards, related all things we have to report. There is no specific format, but as an auditor, as a chartered accountant, we must know all the basic things to be reported in case of audit of the society, of multi-state societies. In some cases, there is a process to follow as far as Act is concerned. Act is in some cases Act is not clearly given any things related to what to be done in the situation. In that case, we have to follow the bylaws of the society. Bylaws has given some more detailed description. Every society has different bylaws. Likewise, in the state cooperative department, in state cooperative, we have already defined the model bylaws, Adarsh Upavidhi. We just state registrar just give the write the name over the model bylaws and give approval for that society. It means that at state level, each bylaws have same point, but at central level, at the central registrar level, multi-state cooperative society having different bylaws for different societies. There, in some cases, loan related rules not framed in some bylaws. In some bylaws, there is a rule, there is some limit, there is some specification given in the bylaws. While doing the audit, we have to focus, we have to read, and we have to adapt with the bylaws of the society also. As far as membership is concerned, I want to throw some light on the bylaws points also. Membership is a major concern. No private limited company, no LLP, no any public limited company allowed to be member of the multi-state society. Only individual can be member, or multi-state society, all cooperative bank, all central government or state government influenced companies can be member of the society. For some, I will throw some light on section 67 of the Multi-State Cooperative Society Act, and as an auditor, we have to be much aware of this section 67 with regard to maximum borrowing limit. Each society has defined their maximum borrowing limit, which is already mentioned in the bylaws of the society. If any society violates this limit, as an auditor, we have to report in our audit report that section 67 has been violated by the society. Likewise, section 64 in the in Act and as well as in the bylaws, investment of the society, where the society can invest their funds, excess fund to outside the society. There is some specific guidelines given in the bylaws of section 64 in a specific clause. With regard, it is sometimes I noted something that some societies obtaining getting deposit from the public at large by way of membership, and using these funds in sometimes real estate, sometimes other businesses, that is strictly prohibited, strictly not allowed. We have to report that too also. Investment should be in safe, secured way, trusted security of the Indian government or cooperative bank, not to be invested in any share market. Investment can be done subsidiary of any subsidiary society of the main society. One can invest in that society also. Section 63 focuses on the disposal of net profit.
while reviewing the any society audit during the audit, we have to check that in last year any profit is there to the society. If the profit, if there is a profit, we have to focus on the distribution of the profit, disposal of profit. There is a specific percentage, specific headings were given in the bylaws that statutory reserve surplus, education fund, unforeseen losses. There is specific given the percentage for that also. Likewise, focus on that education fund to be paid, to be transferred to the central government, NCUI, National Cooperative Union of India. Many society are not making payment of that fund also. So we have to report if not done that the thing also. It is also statutory obligation on auditor. There is a management process of proceeding book, board of directors, annual general meeting, special general meeting, then loan committee meeting, or any other subcommittee meetings. We have to do thorough analysis on proceeding book of the each society. What are the decisions, what are the approvals taken by the board of directors that are implemented in the society. Some cases loan are sanctioned, but that is not there is sanctioning power to board of directors. Acceptance given to the membership can be given to any member only after the approval from the board of directors. All these things we have to be thoroughly verified during the audit by way of checking by the proceeding book and board of directors minutes. These are some major points we have to be much aware while doing the audit of any multi-state societies. And sections, one more section I want to be give much information about that. Section 108. Many who some of CA already, if doing the audit of the society, they might heard about section 108, section 108. It is a section which give the right to the central registrar for inspection of books of accounts of multi-state cooperative society, or give the power to other officers which wherever the central registrar deems fit, sounds fit, and give the authority, give the delegate the power to inspect the books of accounts of the multi-state society. In 2000, last 2-3 years ago, central registrar has given the power to state registrar officers, AR and DDR, to do the inspection with using the powers under section 108. And these officers, these state level officers has done the investigation, inspection of the society, and somewhere they have focused on the maximum borrowing limit, individual exposure limit, membership, then investment criteria, then sanctioning loan, the process flow, and they have focused thoroughly on proceeding book, bylaws, and adhering to bylaws. These are the main area wherever the other officers can come for inspection to the society and check all these things. Also, they have pointed some things on statutory auditors reports, and the CAs also they have raised some objections on the auditor's report, that major thing the auditor has not reported, but that officer has noted some points. And finally, he given some adverse remark to the under the report given under the 108 to the central registrar, that auditor has not given his view on the wrongdoing. Auditor has not reported something on the bylaws or proceeding books, and violated some section. They have to be reported. So we have to much aware and alert during the audit, and focus should be on the thorough audit, and we have to be much independent, and have to be follow our professional ethics and do the audit in depth and in detail. Yes, ma'am. झालं, मल्टी स्टेट ऍक्ट झालाय. You have covered important sections. ह्याच्यामध्ये फक्त थोडं एक इन्व्हेस्टमेंट वरती तुम्ही सांगितलं का, लोन बॉरोइंग वरती तुम्ही सांगितलं, स्पेशल ऑडिट वरती सांगितलं, इन्स्पेक्शन वरती सांगितलं, इलेक्शन्स आणि सी, बिकॉज ऍज फार एज माय नॉलेज ऑल्सो गोज, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट 2012 ला जे झालं होतं, the constitutional amendment which happened in 2012, so that is equally applicable to multi-state also, and that is how the date of EGM for multi-state is also 30th September, the way it is for the state cooperatives, right? And even as far as my knowledge goes, as per multi-state circulars which I have seen, is election process also, it is like it should be through the state cooperative election authority. If you can clarify on that. So you can just touch upon about the election process and investment norms also, how the multi-state societies they can do the investment, because that is also important part of the act. Yeah, there is a section called section 60.
Section 64, the Multi-State Act, and also there is a clause in the bylaws of each society where to do the investment. Mainly the focus of the government to do the investment in the mode of trusted securities, Indian trusted securities only, and cooperatives, bank only, nationalized banks, and there is some one more clause given in the act that called any other investment area which can permit the bylaws. बरोबर. हा. But So in it's some, that par with the state act सारखंच आहे, same. yeah, Right. Okay. And election process, if you can just take us through the election process किंवा election norms. yeah. As far as election process is concerned, the election conducted by the initially the chartered accountant advocates were the eligible to do the election of the society and to be appointed as a returning officer of the society and conduct the election program by the 45 days. But that is given already in the act and schedules of the act. But recently, in 2019, 27 December 2019, there is a order from the central registrar that has delegated the power and that has transferred shifted all the rights of the chartered accountant advocates, and they shifted the election process or to be done by assistant registrar, deputy DDR, and district magistrate SDM has power to conduct the election of the society with effect from 27 December 2019. Yeah. आणि टर्म पण 5 वर्षाचा आहे, राईट? बिकॉज टर्म दॅट टर्म इज टर्म 5 वर्षाचा आहे. हो. इनिशियली इथं आपण थोडासा विचार केला तर ऍज अ चार्टर्ड अकाउंटंट आपली एक प्रोफेशनल अपॉर्च्युनिटी तिथं मिस झालेली आहे. नाही, पण ते इलेक्शन प्रोसेस मध्ये ते ठीक आहे, त्याच्यात बाकी प्रोफेशनल अपॉर्च्युनिटी वरती आता आपण येऊया एक एक करून. इलेक्शन अपॉर्च्युनिटी तर आहे, दॅट इज फ्रॉम दी अकॅडमिक पॉइंट ऑफ व्ह्यू वी शुड बी डुईंग जेव्हा आपण नवीन सुरू करतो, बिकॉज अदरवाईज त्याच्यात रेम्युनरेशन नाहीये. तर आता मी तुम्हाला टू स्टार्ट विथ नाउ सी for all the members, there is CA Praveen Prajapati has taken us through the important provisions. See, the purpose of this webinar is not to learn technically what is multi-state. I would request everybody to kindly read Multi-State Cooperative Societies Act 2002. It is available on Google, right? Or there is a website of Multi-State. जैसे हमारा cooperative department का महासहकार का website है state महाराष्ट्र का, तो सेम वे इसका सेंट्रल रजिस्ट्रार है. जैसे हमारा महाराष्ट्र का कमिश्नर ऑफ कॉर्पोरेशन कमिश्नर है, तो वैसे ही हा सांगतोय मिस्टर वागचौगरे येतोय, आम्ही त्या एम्पॅनलमेंट वरती येतोय. आता लगेच चॅट टाकू नका, मी सगळे पॉइंट्स कव्हर करणार आहे, अदरवाइज दैट डिस्टर्ब्स. सो हमारा जैसा कमिश्नर ऑफ कॉर्पोरेशन है, तो वैसे ही सेंट्रल रजिस्ट्रार है फॉर मल्टी स्टेट कोऑपरेटिव सोसाइटीज. द ऑफिस इज एट कृषि भवन दिल्ली, राइट? और मल्टी स्टेट का जो वेबसाइट है वो है MSCS, that is Multi-State Cooperative Societies .dac.gov.in. तो अगर ये वेबसाइट आप सब लोग देखोगे तो इस पे सारे इंफॉर्मेशन यू विल गेट इट कि क्या है, वेयर इज द ऑफिस, व्हाट आर द डिफरेंट organizational setup of central registrar, the forms you can see, the circulars you can see, the orders you can see, the database of the multi-state society is also there. State-wise database of the multi-state cooperative societies is also there on that portal, and all online compliances, as he was talking about section 120, बरोबर ना? Yes. So he was talking about section 120. तर जसं आपल्याकडे section 79A आणि 79(1)(b) 1 आणि 1B चे रिटर्न्स ऑनलाईन भरायला लागतात आपल्या लोकल स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी साठी, तर तसंच सेंट्रल रजिस्ट्रार मध्ये सेक्शन 120 खाली ऑनलाईन कंप्लायन्सेस आहेत. सो सेम वे तिथे पण तुमच्या मल्टी स्टेट सोसायटीचं वी शुड बी हॅव्हिंग दी एनरोलमेंट, लॉग इन, युजर आयडी आणि पासवर्ड, अँड देन यू हॅव टू अपलोड दी अॅन्युअल रिटर्न्स अँड ऑल. And if you visit that website, you will see in the circular that every year, even these dates, there is a circular that 2018-19 reports to be uploaded, then they postpone it, something like that. Even the data of the board of administrator, even branches, if you have to open the branches, there is a circular, there is a process, what is the process to be followed. And unless and until all the compliances are complete, nothing is done. No new work is taken at central registrar office. That is true? Yes. Right? And all the compliances are online as far as my knowledge goes. Even bylaw amendment, कारण आम्ही एका कंपनीचं थोडं bylaw amendment आणि हे सगळं केलेलं आहे, आणि we are into like merger, आम्हाला एक थोडंसं कोणी असेल टेक ओव्हर करायला. सो I'll get back to you on this. सो आता माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे की रजिस्ट्रेशन, फर्स्ट ऑफ ऑल यू आर इनटू दिस,
हाऊ यू गॉट इन टू दिस, म्हणजे तुम्ही तुमच्या एकदम काय म्हणतात ना ट्रेड सिक्रेट्स आम्हाला सांगू नका. Just for the benefit of all the members, what made you to take multi-state as the practice area, or how you got into this? Yes, madam. Initially, the same thing. Whenever when I was doing the articleship with my principal, I thought that I have to be I want to be going corporate and all these things. I was registered and listed companies audit are much interested while doing the articleship. But whenever I came to the practical scenario after becoming chartered accountant, I have focused on some the reporting and state cooperative audit is much irritating because the reporting is in Marathi. It's very helpful and typing and all these issues. And meanwhile, when I got one society to be audited, and just initially I have ignored and I have rejected the society. Don't want to do the audit of the society. But while doing, but that client has insisted me, you have to do whatever do. I don't know, but you have to do this society audit, this multi-state society audit. Then I had planned, I had taken the act of the society, act book and rules, related documents, and I have gone for the detail and thorough study. There was initially just likewise initially we are also seeking the any forms, any reporting pattern, any reporting forms. But I have also searching same things at least 5-4 years ago. But I had tried came to conclusion that there is no any format, there is no any draft, there is no any reporting forms developed by any person, and there is no prescribed format from the central register. Then I started to prepare the formats and as per the act and as per the bylaws, what is the requirement, what is the reporting parameters, what are the ICI guidelines, instructors, standards on audit and auditing standard. All these things I have noted and compile the reporting format, and over the period I get the interested in the multi-state society and focused on this thing later on. And now I'm much interested to do the practice in multi-state cooperative society only. And I just by heart from my whole body that whenever you call me for any issue related to multi-state, I'm much eager to express my views and my thoughts on that. Okay, so it's like you started with one society and then मला ना मराठीमध्ये जास्त कम्फर्टेबल वाटतं कोऑपरेटिव्ह बोलताना. म्हणजे तुम्हाला एक सोसायटी ऑडिट आलं आणि तुम्हाला कळलं की स्टेट कोऑपरेटिव्ह मध्ये जास्त रूल्स आहेत, जास्त ते फॉर्मॅट्स आहेत, मराठीमध्ये हे करायचंय. सो तुम्हाला एक सोसायटी होती जी मल्टी स्टेट तुमच्याकडे आली आणि ते तुम्हाला जास्त इझी वाटलं. आणि आय एम हॅपी टू लर्न दॅट की तुम्ही म्हणजे कोणाला विचारून न करता यू सेड यू बॉट अ बुक, राईट? म्हणजे दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू ब्रिंग टू द नोटीस ऑफ ऑल द पार्टिसिपंट्स हिअर, दॅट रादर दॅन दॅट व्हॉट्सअप हे कुठलं सेक्शन आहे, हे ह्याचा फॉर्मॅट कुठला आहे, हे काय आहे, असं न करता त्यांनी ते स्वतः केलेलं आहे. म्हणजे स्वतःला त्यांनी ग्रो केलेलं आहे. So we have to buy official book, we have to read the sections, we have to read the rules, we have to read the bylaws, we have to visit the website, आणि मग ऑटोमॅटिकली त्याच्यातून आपल्याला नॉलेज मिळतं. आणि जे कोण एक्झिस्टिंग त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करणार असतील त्यांच्याकडून पण आपल्याला नॉलेज मिळतं, राईट? सो दॅट इज हाऊ यू आर इन टू मल्टी स्टेट. आणि मग नॅचरली एक मल्टी स्टेट केली तर तुम्ही मला वाटतं नंतर तुम्हाला आपोआप थ्रू माउथ पब्लिसिटी समथिंग तुम्हाला मल्टी स्टेट्स मिळत गेल्या. याच्यात एक थोडस मला सांगावं असं वाटतंय की तुम्ही बोलण्यासाठी इन्सिस्ट करतायत आणि मला नक्कीच आवडेल मराठीत बोलण्यासाठी. बोला, काही हरकत नाही. जसं फर्स्ट सोसायटीचं ऑडिट करत असताना, कोऑपरेटिव्ह सोसायटीचं ऑडिट करत असताना मराठी टायपिंग, मराठीचा हेडॅक, ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना अशी इच्छा होती की मराठी असल्यामुळे आपल्याला हे कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्येच जायचं नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचा पार्ट जर याच्यामध्ये इंटरेस्ट आला असेल तर तो फक्त याच्यामुळे की सेंट्रल रजिस्ट्रार आणि मल्टी स्टेट असल्यामुळे ह्याची रिपोर्टिंग फक्त इंग्लिशमध्ये आहे, मराठीमध्ये नाही. आणि द बेस्ट पार्ट फॉर दिस मल्टी स्टेट इज in Maharashtra for the local cooperative act we have the competitors, like आता इथे रामदास शिर्के सर पण आहेत, सर्टिफाईड असोसिएशन चे हेड. इथे आपल्याकडे सीएज आहेत पॅनल मध्ये, इथे जीडी सीएज आहेत आणि इथे डिपार्टमेंटचे ऑफिशियल्स पण आहेत. पण ऍज फार एज मल्टी स्टेट गोज, द
authority or the auditor who can do this statutory audit is only a chartered accountant as per the Chartered Accountants Act 1949. That means multi-stateचं statutory audit करण्याचा जो अधिकार आहे किंवा ती जी opportunity आहे ती फक्त चार्टर्ड अकाउंटंट्सना आहे आणि त्याच्यामुळे बऱ्याच चार्टर्ड अकाउंटंट्सनी खरं याच्याकडे बघण्याची गरज आहे. तर आता थोडंसं ऑडिट वरती आपण बोलूया की ऑडिट ची अपॉर्च्युनिटी चार्टर्ड अकाउंटंट्सना आहे. तर ऑडिटचं कारण तुम्ही कसं सांगितलंय पण ऑडिटचं पॅनल आहे का ह्याच्यामध्ये किंवा हाऊ टू अप्रोच जर आपल्याला समजा एखादं काम करायचं असेल म्हणजे आपल्याला संस्था वी हॅव टू गेट दी मल्टी स्टेट क्लायंट दॅट इज वन थिंग but the participants would like to know whether there is a panel maintained by the central registrar and if not then how to approach or where from they will get the information. Yes. As far as आता ऑडिटचा जर विषय असेल तर या ठिकाणी जसं आता तुम्ही काही म्हटलं की काही GDCNA काही अधिकारी पण सोबत आहेत आपल्या, तर नक्कीच इथं सांगू इच्छितो की मल्टी स्टेटमध्ये खूप चांगल्या आणि खूप मोठ्या प्रमाणात अपॉर्च्युनिटी आहे. पण आपण काय होतोय की स्टेट लेवलच्या स्टेट लेवलच्या सोसायटीजमध्ये काही GDCNA जे क्वालिफाईड लोक असतात ते पण सोसायटीचे काही ऑडिट करतात. तर काही तसा प्रकार इथं नाहीये. इथं ऍक्ट मध्येच प्रोव्हिजन अशी आहे की फक्त चार्टर्ड अकाउंटंट ऍज पर ICA ऍक्ट हाच आपला एखाद्या सोसायटीचं ऑडिट करू शकतो, स्पेसिफिक म्हटलेलं आहे. आणि हे करत असताना GDCNA काही ठिकाणी म्हणजे ऑडिट करणे आणि मग बाकीच्या प्रोसेसनं काम करून घेणे याच्यापेक्षा प्रॉपर CA चार्टर्ड अकाउंटंटने त्याच्यात इंटरेस्ट घेऊन काम करणं खूप गरजेचं आहे. तर एक विषय तुमचा होता की अप्रोच किंवा पॅनल. तर सगळ्यात महत्वाचा विषय याच्यामध्ये ऍज सच काही पॅनल नाहीये. आमचा प्रयत्न चालू होता फेडरेशनच्या माध्यमातून की एखादा आपण पॅनल डिफाईन करणे किंवा त्यांना सजेस्ट करणे. तर ही गोष्ट ऑलरेडी सेंट्रल रजिस्ट्रारच्या आणि यांच्यामध्ये अंडरमध्ये प्रोसेसमध्ये आहे, त्यांच्या विचाराधीन आहे. नक्कीच अप्रोच कसा व्हावा लागेल किंवा काय असेल तर मेनली आपल्याला क्लायंट ज्या फ्लोनं आपले ऑलरेडी रुटीन क्लायंट येतात त्याच फ्लोमध्ये हे क्लायंट पण येत असतात. इथं डायरेक्टली जाऊन एखादा चेअरमन किंवा एखाद्या सोसायटीचे बोर्ड ऑफ डायरेक्टर आपल्याला अप्रोच होणार नाहीये. फक्त कॉन्टॅक्ट किंवा आपल्या पद्धतीने आपण चांगली सर्व्हिस दिली तर नक्कीच आपल्याकडे लोक अटॅच होतीलच. आणि ह्या गोष्टी करत असताना कुठेही पॅनल हा प्रकार नाहीये. बँकेचे पॅनल जे असतात MEFचे किंवा आपल्या RBIचे पॅनल त्याच्या थ्रू आपण ह्या गोष्टीमध्ये पण इंटरफेअर करू शकतो. त्याच्या पद्धतीने यांच्यामध्ये आपला इंटरफेरन्स काही प्रमाणात सुरू झालेला आहे फेडरेशनच्या माध्यमातून. बरं, असे किती फेडरेशन्स आहेत म्हणजे फेडरेशन्स पण अक्रॉस लोकेशन्स आहेत का मल्टी स्टेटचे असणार म्हणजे डिस्ट्रिक्ट वाईज असणार मला वाटतं. फेडरेशन हे डिस्ट्रिक्ट वाईज नाहीये, हे स्टेट वाईज आहेत. तर आता इनिशियली महाराष्ट्रामध्ये एकच फेडरेशन जो रजिस्टर्ड आहे जो की महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन स्टेटचे मिळून फेडरेशन ते कार्य करतं. आणि याच्यामध्ये प्रॉपर जे काही सोसायटीचे चेअरमन याच्यामध्ये फेडरेशनचे संचालक आहेत, काही ऍडव्होकेट्स आहेत, चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत. तर हे सगळे एक्सपर्ट टीम सोबत राहून सेंट्रल रजिस्ट्रारना नेहमी निवेदन देणे, त्यांच्याकडून छोट्या मोठ्या माहिती लागत असेल त्यांना देणे किंवा सगळ्या सभासदांच्या अडचणी त्यांच्याकडून मांडणे हा प्रयत्न ह्या फेडरेशन मार्फत होत असतो. नॅशनल लेवल आणि स्टेट लेवल असे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. तर आपण जे महाराष्ट्रात जे कार्य होतंय तर ते स्टेट फेडरेशन जे महाराष्ट्र लेवलचं महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही स्टेट मिळून त्या ठिकाणीचे कार्य चालू आहेत. आता तरी डिस्ट्रिक्ट लेवलला फेडरेशनचे काही प्रकार नाहीये. लेवलला फेडरेशन्स आहे. बरं, आता ऑडिट साठी यू सेड देयर इज नो पॅनल. ओके, आणि ऑडिटची डेट काही स्पेसिफिक एज पर ऍक्ट डेट आहे का की बाय दिस डेट ऑडिट नीड्स टू बी कम्प्लीटेड बाय दी सोसायटी? ऑडिटच्या डेट ऑलरेडी ऍक्ट मध्ये दिलेल्या आहेत की फायनान्शियल इयर एंड झाल्यानंतर विदिन 180 डेज मध्ये ऑडिट करणं गरजेचं आहे, जो की आपला रुटीन पॅटर्न आहे. आणि 30 सप्टेंबर पर्यंत ऑडिट होणं गरजेचं आहे. आणि AGM ची डेट पण 30 सप्टेंबर आहे. हा पॅटर्न ऑलरेडी ऍक्ट मध्ये इनॅक्टेड आहे. आणि अच्छा, म्हणजे ऑडिट डेट आणि AGM डेट हे थोडंसं ओव्हरलॅपिंग आहे बेसिकली. ओव्हरलॅपिंग आहे म्हणजे ऑडिटची डेट त्यांनी कुठंच नाही, त्यांनी फक्त अकाउंट्स मध्ये किंवा बायलॉज मध्ये पण असं मेन्शन आहे की विदिन 180 डेज मध्ये आपण ऑडिट करून घेणं गरजेचं आहे. बट आता प्रॅक्टिकली जर आपल्याला विचार करायचा असेल तर 30 सप्टेंबर जर AGM ची डेट एखाद्या सोसायटीने घेतली असेल तर आपल्याला ऍटलीस्ट 21 डेज बिफोर आपलं ऑडिट कन्क्लूड करणं गरजेचं आहे. आणि जे जनरल मीटिंग साठी आपल्याला जो अजेंडा सर्क्युलेट करायला लागतो किंवा मीटिंग सर्क्युलेट करायला लागते, आपल्याकडे जसं 14 डेज क्लिअर नोटीस देणं गरजेचं आहे. तर तसं 21 डेज आहे का 14 डेज आहे? 21 डेजचे AGM साठी आहे नोटीस. अच्छा, नोटीस पिरियड. बर, आता आणि ऑडिट रिपोर्ट सबमिट करायचा असेल तर ते फक्त सेंट्रल रजिस्ट्रारलाच आपल्याला सबमिट करायचं. ऑडिट रिपोर्टिंगची जी मेथोडॉलॉजी आहे ती अशी आहे की आपलं ऑडिट झाल्यानंतर 30 सप्टेंबरला AGM होईल. AGM मध्ये ऑडिट रिपोर्ट अप्रूव्ह करून घेणे. ते झाल्यानंतर विदिन 30 डेज आपल्याला ऑनलाईन फायलिंग करायची AIR 120 सेक्शन मध्ये.
जो की आपण सांगितलेलं आता MSCS DSC वेबसाईट वरती होणार आहे. आणि ते झाल्यानंतर ते ऑडिट रिपोर्ट एक कॉपी आपल्याला सेंट्रल रजिस्ट्रारला दिल्लीला पाठवायची आहे आणि एक कॉपी आपल्याला स्टेट रजिस्ट्रारला पुण्याला पाठवायची आहे, स्टेट कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटला. अच्छा, पुण्याला पण सबमिट करायला एक कॉपी लागेल. द्यायची आहे. हो. बर. आणि हे AGM च्या विदिन 30 डेज आपल्याला ऑनलाईन रिटर्न्स सबमिट करायचे. हो हो. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, ऑडिट रिपोर्टचा काही स्पेसिफिक फॉर्मॅट, कारण तुम्ही म्हणाल फॉर्मॅट असा नाहीये, बट ऑल अकाउंटिंग अँड स्टँडर्ड ऑफ SA 700 वगैरे आपल्याला जसं आपण इथे आहे कोऑपरेटिव्ह मध्ये इंडिपेंडेंट ऑडिटर्स रिपोर्ट, यू आर फॉलोइंग द फॉर्मॅट. सेम फॉर्मॅट. अच्छा. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न फ्रॉम द ऑडिट पॉइंट ऑफ व्ह्यू, फीज कशा मिळतात आणि फीजचं काही GR आहे का किंवा काही सर्क्युलर आहे का, और काय आहेत नॉर्म्स? फीसचा पण GR इथं नाहीये स्पेसिफिक काही. जसं आता स्टेट गव्हर्नमेंटला ऑलरेडी आपले काही GR आहेत किंवा फीसचा पॅटर्न डिफाईन केलेला आहे. तर इथं आपल्याला आपल्या ज्या त्या सोसायटीचं ऑडिट करताना किती कॉम्प्लेक्सिटी आहे किंवा तुमच्या सोसायटीचा ब्रांचेस किती आहेत किंवा तुमचा वर्किंग फ्लो किती आहे, वर्किंग टाइम तुमचा किती आहे, ह्या गोष्टीवरून आपण आपली फीस जज करू शकतो. अच्छा, मग then in that case you are following the ICAI recommended scale of fees. ICAI recommended scale आपण फॉलो करतो. So wherever other fees आपला जे, कारण बऱ्याच वेळा मला पण क्वेरीज असतात की आपला जो GR आहे 29 ऑक्टोबर 2014 चा लोकल महाराष्ट्राचा आपला जो GR आहे ऑडिट फीचा कोऑपरेटिव्हचा, सो वी आर फॉलोइंग, कॅन वी फॉलो दॅट फॉर दी मल्टी स्टेट? सो मी त्यांना तसं सांगते की तसं काही पॅनल नाहीये आणि तसं GR किंवा काही त्याचं नाहीये, त्याच्यामुळे इट इज अप टू यू बिकॉज दिस इज ऍप्लिकेबल टू द लोकल स्टेट कोऑपरेटिव्ह. तर ICAI रेकमेंडेशन प्रमाणे केलेलं जास्त चांगलं की ह्या GR प्रमाणे फॉलो केलेलं जास्त चांगलं? हाऊ यू फॉलो इट? स्टेट लेवलचा GR आपल्याला फॉलो नाही करता कारण का त्याप्रमाणे वर्किंग स्ट्रक्चर असेल किंवा कॉम्प्लेक्सिटी असेल तिथं आपल्याला डिफाईन नाही करता येत. आपण ICAI चे जे रेकमेंडेड स्केल आहे त्याप्रमाणे आपण फॉलो केलेलं बेटर आहे. बरं, हे झालं ऑडिट रिलेटेड. आता सुरुवातीला सपोज रजिस्ट्रेशन इटसेल्फ इज अन अपॉर्च्युनिटी. ऑडिट तर ऍज अ चार्टर्ड अकाउंटंट ते आपला डोमेन आहे, दॅट इज अवर फोर्टे, दॅट इज अवर स्पेशलायझेशन, and as per that chartered accountants only can do the audit. So anyway that opportunity is with us, only thing we are not exploring. But registration of a multi-state, I think that is where the actual money lies. Registrations or mergers or takeovers, right? Or opening the branches. So ह्याच्याबद्दल थोडंसं सांगा. If someone wants to register the multi-state, what are the norms? रजिस्ट्रेशन हे ऍज पर ऍक्ट प्रोसेस प्रमाणे एकदम व्यवस्थित प्रोसेस प्रमाणे रजिस्ट्रेशन होत असतं आणि झालं पाहिजे. पण आता होतंय काय की मागे काही छोट्या मोठ्या गोष्टी किंवा फ्रॉडुलंट ऍक्टिव्हिटी काही सोसायटीजमध्ये घडल्यानंतर सेंट्रल लेवलला सोसायटीचं नवीन रजिस्ट्रेशन करणं हे त्यांनी इनिशियली थांबवलेलं आहे. कोणतीही सोसायटी रजिस्ट्रेशन सगळ्या गोष्टी आपण क्लिअर जरी पाठवल्या तर तिथं ते जस्टिफाईड रिझन नॉट गिव्हन किंवा त्यांना कशासाठी सोसायटी रजिस्टर्ड करायची ह्या गोष्टी क्लिअर रिझन मेन्शन करून ते आपलं रिजेक्ट होतं त्या ठिकाणी. म्हणजे सेंट्रल रजिस्ट्रार लेवलला रजिस्ट्रेशनच्या प्रोसेस जवळपास नाहीयेत. त्याचं कारण हे आहे की ह्या काही सोसायट्यांमध्ये ज्या चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत म्हणून सेंट्रल रजिस्ट्रार ह्या पोझिशनमध्ये नाहीयेत की आम्ही नवीन रजिस्ट्रेशन करून द्यावं. दुसरा पार्ट याच्याशी कनेक्टेड जर आपण विचार केला तर ब्रांचेसच्या परमिशनचा, तर ब्रांचेस इनिशियली ऍक्ट प्रमाणे तर असं म्हटलेलं आहे की नवीन ब्रांचेस परमिशनसाठी कोऑपरेटिव्ह बँके व्यतिरिक्त तुम्ही बोर्डाने ठरवायची कोणती ब्रांच कुठे ओपन करायची, हा इनिशियल विषय होता ऍक्ट प्रमाणे, बायलॉज प्रमाणे. पण त्यानंतर मागच्या 16 ऑगस्ट 2016च्या दरम्यान एक GR सेंट्रल रजिस्ट्रार कडून आलेला होता. त्या GR मध्ये त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन केलेली की ज्या पुढे कोणी ब्रांच ओपन करायचे असतील तर त्यांनी सेंट्रल रजिस्ट्रारचे परमिशन घेतल्याशिवाय ब्रांच ओपन करायची नाही. तर त्याच्यासाठी त्यांनी क्रायटेरिया सेट केलेलं, तर तशा त्या क्रायटेरिया आणि त्यांच्या गाईडलाईन्स प्रमाणे त्या ज्या सोसायटीला ब्रांचची ओपनिंगची परमिशन लागत आहे त्यांनी तिथे प्रपोजल पूर्णपणे तयार करणे त्यांच्या गाईडलाईन्स प्रमाणे किंवा त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे, त्या पद्धतीनं तो प्रपोजल तयार करून आपण सेंट्रल रजिस्ट्रार सबमिट केले की तिथून ते अप्रूव्ह होऊन आपल्याला ब्रांचची परमिशन देतात. तर हा झाला ब्रांच परमिशन साठी, नवीन रजिस्ट्रेशन साठी. तिसरा एक विषय होता टेक ओव्हर किंवा मर्जर किंवा ऍक्विजिशन संदर्भातला. तर टेक ओव्हर पार्ट असा आहे की तिथं आता सोसायटी हा बोर्ड ऑफ डायरेक्टर प्रमाणे काम करतायत, बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे काम करतायत. तर काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी घडत होतात किंवा घडतात त्या. तर काळजी या ठिकाणी अशी की टेक ओव्हर करत असताना किंवा बोर्ड ऑफ डायरेक्टर किंवा आपल्या कॉर्पोरेटमध्ये पण किंवा कंपन्यामध्ये पण कंपन्या ह्या चेंज होतात, टेक ओव्हर होतात किंवा मर्जर होतात, ऍक्विजिशन होतात. तसाच प्रोसेस आपल्या सेंट्रल मल्टी स्टेटमध्ये पण आहे
की इलेक्शनच्या प्रोसेस प्रमाणे ह्या गोष्टी बोर्ड ऑफ डायरेक्टर रिझाईन होणे किंवा त्यांचा टर्म संपल्यानंतर नवीन टर्म येणे, तर नवीन टर्म येत असताना जो नवीन बोर्ड येण्यासाठी इच्छुक आहे त्याचं पॅनल त्या ठिकाणी आल्यानंतर तो इलेक्शन कंडक्टच्या प्रोसेसमध्ये आल्यानंतर तो बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणून त्या सोसायटीवरती काम करू शकतो. बरोबर. So registration basically, as you say, registrations are not happening. That is what Yes, you yes. say. Yes. They are reluctant to give the Reluctant. registration for the new societies. And branches, yes, it is up to the board of directors, and there is a circular which talks about how the expansion of the branches needs to be done. Now ह्याच्यामध्ये एक पॉइंट असं आहे की बऱ्याच ठिकाणी म्हणजे मी बघितलंय, माझ्याकडे पण एक मल्टी स्टेट आहे, त्याच्यामध्ये त्या लोकांनी ब्रांचेस न म्हणता एक्सटेन्शन काउंटर म्हटलेलं आहे. They have not opened, they have not called it as branch, they have called it as extension center. जसं बँकांचं असतं एक्सटेन्शन काउंटर, तर त्याच्यामध्ये काय पेनल्टी प्रोसिजर किंवा कसं काय होऊ शकतं, लाईक वेदर दिस विल बी अ व्हायोलेशन? टेकन दी परमिशन और एनओसी. ऍक्च्युली एक्सटेन्शन काउंटर ही कन्सेप्टच नाहीये मल्टीस्टेट ऍक्ट मध्ये किंवा बायलॉज मध्ये किंवा कुठं ह्या पूर्ण सोसायटीचे कामकाज करत असताना. हा कन्सेप्ट किंवा हा शब्द प्रयोग आपल्या स्टेट कोऑपरेटिव्ह कडून आलेला आहे, जो लोकांनी ऍज इट इज एकदा फॉलो करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ते चुकीचं आहे. एक्सटेन्शन काउंटरवरून काम करणं योग्य नाहीये. तुम्हाला परमिशनच्या प्रोसेसनं जाणं गरजेचं आहे, आणि त्याला असंच कुठं काही प्रोसेस नाहीये किंवा त्याच्या परमिशनसाठी एक्सटेन्शन काउंटर हे अलाउड नाहीयेत कुठेही. आपल्याला ब्रांचच्या परमिशन घेऊनच ते प्रोसेस करून आपल्याला ते शाखा उघडून तिथं काम करणं गरजेचं आहे. बरं. साधारणतः ब्रांच एक्सपान्शनचं आपण प्रपोजल जेव्हा टाकतो, तर हाऊ मच टाइम इट टेक्स टू अप्रूव्ह? टेंटेटिव्हली त्यांनी म्हणजे बायलॉज अमेंडमेंट किंवा ब्रांचेसच्या परमिशनसाठी ते 3 महिन्याचा त्यांचा कालावधी असतो सहसा. आता त्यांच्या प्रोसेस किंवा त्यांचे रिक्वायरमेंट त्याच्यासाठी सहसा वेळ जातो, म्हणजे 3 महिने हा आपण हायर साईडला कन्सिडर करून जाणं गरजेचं आहे. And this is all online. You need not have to visit central registrar, or we have to visit central registrar for other things. याच्यामध्ये इनिशियली ऑनलाईन प्रोसेस नाहीये प्रोपोजलसाठी. प्रोपोजल पूर्ण तयार करणे आपण ब्रांच ओपनिंगच्या परमिशन रिलेटेड, आणि प्रोपोजल आपल्याला बाय पोस्ट, बाय स्पीड पोस्ट किंवा आरपीआयडी आपण प्रोसेसनं सेंट्रल रजिस्ट्रारला सबमिट करणं गरजेचं आहे. सेंट्रल रजिस्ट्रारला आपल्याला एंटरटेन ते करत नाहीयेत, आपल्याला कोणालाही ते बोलू देत नाहीयेत. त्यांना जर गरज पडली तर ते हिअरिंगची नोटीस काढतात, आणि त्या ज्या सोसायटी किंवा त्याची जी रिक्वायरमेंट आहे ब्रांच परमिशनसाठी, तर त्यांच्या चेअरमनला किंवा त्यांच्या डायरेक्टरला ते हिअरिंगसाठी कॉल करतात, आणि तिथं हिअरिंगमध्ये त्यांचे जे डाऊट असतील, त्यांचे जे विषय असतील ते त्या ठिकाणी क्लिअर केले जातात. But आता you said ki even bylaw amendment is online. So let's talk about bylaw, because all societies, they are having their own bylaws. So any change with respect to name, maybe jurisdiction if we want to change, or maybe changes in the board, or maybe borrowing limit or anything. So amendment will come into picture. So ते कसं आपण करतो, म्हणजे त्याचं काय प्रोसेस असतं? बायलॉज अमेंडमेंटची ऑनलाईन पोर्टलला फक्त त्यांनी थोडंसं एक लिंक त्या ठिकाणी आलेली आहे, पण ते तेवढं जेन्युइन किंवा ते त्या ठिकाणी इफेक्टिव्हली वर्किंग करत नाही त्या पोर्टलवरचं ऑनलाईन. तर आपण फिजिकलीच ऑनलाईन बायलॉज अमेंडमेंटच्या परमिशनसाठी आपण अप्लाय करतो. बायलॉज अमेंडमेंट करत असताना जसं तुम्ही काही अमेंडमेंट रिलेटेड विषय सांगितले, जसं नेम असेल किंवा एरिया ऑफ ज्युरिडिक्शन असेल, तर या ठिकाणी बायलॉज अमेंडमेंटमध्ये इनिशियली मागच्या 1.5-2 वर्षापूर्वी बायलॉज अमेंडमेंट करत नव्हते, कारण ते रिलक्टंट म्हणजे विषय तोच परत येतोय. कारण काही सोसायटी चुकीचं केल्यामुळे सगळ्या सोसायटी ज्या चांगल्या काम करतात त्यांना पण त्यांना अडचणी येण्याचं सुरू झालेलं होतं. त्याच्यामध्ये कोऑपरेटिव्ह बँका, ज्या मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँक आहेत, त्यांच्यासाठी ते थरली सगळ्या गोष्टी स्मूथली होतात, तिथं काही हेडॅक नाही किंवा काही अडचणी येत नाहीत, काम सगळं स्मूथली होतं. म्हणजे इतर सोसायटीज आहेत, इतर ज्या मल्टीस्टेट सोसायटीज आहेत, ट्रेड सोसायटीज वगैरे, ह्या केसमध्ये थोड्याशा अडचणी मोठ्या प्रमाणात येत आहेत. नेम चेंज हा मागच्या 1.5 ते 2 वर्षापासून 3 वर्षापासून जवळपास नेम चेंजचं पूर्णपणे बंद केलेलं आहे त्यांनी. नेम चेंजचं प्रपोजल आलं की ते एंटरटेन करत नाहीयेत. ऍड्रेस चेंजच्या काही केसमध्ये त्यांना जर योग्य वाटतं तर ते ऍड्रेस चेंजचं परमिट करतात. बायलॉज मधले जे अदर क्लॉजेस असतील, शेअर कॅपिटल रिडक्शन असेल, ऍडमिशन फीचं रिडक्शन असेल, किंवा बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये काही चेंजेस असेल, 97th अमेंडमेंट असतील, लोनच्या लिमिट काही ठिकाणी असेल तर त्याच्यामध्ये लिमिटमध्ये मॉडिफिकेशन असेल, कॅशच्या लिमिटमध्ये मॉडिफिकेशन असतील, तर हे विषय बायलॉज अमेंडमेंटच्या प्रोसेसनं प्रॉपर फ्लो मध्ये होऊन जातात. आणि एकदा बायलॉज अमेंडमेंटसाठी आपण प्रपोजल सबमिट, 3 महिन्याचा कालावधी आहे. 3 महिन्यामध्ये त्यांनी आपल्याला रिव्हर्ट करणं गरजेचं आहे. जर त्यांनी रिव्हर्ट नाही केलं तर अशी प्रोव्हिजन आहे की इट इज डूम्ड टू बी अज्युम्ड ॲज परमिटेड. अच्छा, डीमिंग प्रोव्हिजन त्याच्यामध्ये आहे, डीम टू बी. बर, सो दॅट मीन्स इथे पण आपल्याला ऑफलाईन पाठवायचे, ऑनलाईन तसं काही नाही, फक्त हिअरिंग वगैरे लावू शकतात. हिअरिंग वगैरे लागू शकतात. बर, आता ऑनलाईन कंप्लायन्सेस तुम्ही आम्हाला सांगितलं की अंडर सेक्शन 120 आपल्याला त्यांचं पोर्टल, तर ह्याच्यामध्ये काही समजा आपण
बायलॉ वगैरे अमेंड करतो तर काही फीज वगैरे चार्ज करतात की कसं आहे? इट इज फी बेस्ड आहे और इट इज फ्री ऑफ कॉस्ट? बायलॉज अमेंडमेंट बायलॉज कशासाठी फीस म्हणतात तुम्ही 120 रिटर्न साठी प्रोसेस आपण ज्या काही घेणार त्यांच्या, म्हणजे आपल्याला समजा अॅन्युअल रिटर्न अपलोड करायचं आहे किंवा बायलॉ अमेंडमेंट आपल्याला करायचं आहे, तर ऑनलाईन जे काय आहे, जसं आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये काही फीज आजच्या डेटला घेतल्या जात नाहीयेत नाही आणि जात. पोर्टलला पैसा नाहीये त्यांच्याकडे, तर तसं सेंट्रल रजिस्ट्रारचं कसं आहे? ते इट इज फी बेस्ड इन्कम दे आर चार्जिंग और फ्री ऑफ कॉस्ट यू कॅन डू दिस सर्व्हिसेस? As a chartered accountant, annual information return is not responsibility of auditor, it is responsibility of society. म्हणजे सोसायटीचं काम आहे त्यांनी करणं गरजेचं आहे. तर ह्या केसमध्ये जनरली फीस चार्ज केली जात नाही, कारण ऑडिट नंतरचाच एक मायनर छोटासा भाग आहे. पण बायलॉज अमेंडमेंटचा जर विषय घेतला तर त्या ठिकाणी बायलॉज अमेंडमेंटच्या त्यांच्या प्रोसेस, फॉर्मॅट, फॉर्म ह्या सगळ्या गोष्टी जो त्याच्यात ऑलरेडी एक्सपर्ट आहे तर तो करून आणू शकतो, तर त्या ठिकाणी त्याच्या फीस असतात त्या ठिकाणी. तर पोर्टलसाठी नाही, सेंट्रल रजिस्ट्रारच्या काही फीज आहेत का असं काही नाही. सेंट्रल रजिस्ट्रारला कोणत्याही गोष्टीसाठी फीस नाहीये, सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि समजा इफ देर इज अ डिले, लेट्स से एजीएम और दी एनुअल रिटर्न्स आर टू बी फाइल्ड बाय 30th सप्टेंबर और व्हॉटएव्हर, एनुअल रिटर्नचं काय ड्यू डेट आहे आपल्याला? दॅट इज ऑल्सो 30th सप्टेंबर. एन्युअल रिटर्न साठी एजीएम नंतर 30 डेज. 30 days. Okay, 31st October. So if I'm not able to file by 31st October or something, let's say, so whether any penalties or fine or any provision is there in the act the way we have in section 146 की 5,000ची पेनल्टी लावू शकतात, तसं आहे का ह्याच्यामध्ये काही? याच्या ठिकाणी पेनल्टी असंच कुठं प्रोव्हिजन नाहीये, पण फक्त जर ड्यू डेट मध्ये झाले नाही त्या ठिकाणी जर त्यांना लक्षात आलं सेंट्रल रजिस्ट्रारला की त्या ठिकाणी ते वाइंडिंग अपचा ऑर्डर पण इश्यू करू शकतात की तुमच्या 2-3 वर्षाचे अॅन्युअल इन्फॉर्मेशन रिटर्न तुम्ही सेंट्रल रजिस्ट्रारला सबमिट केले नसेल तर. बऱ्याच सोसायटी सबमिट होत नाही, तर त्या ठिकाणी काही सोसायट्यांना पण वाइंडिंग अपचे ऑर्डर पण सेंट्रल रजिस्ट्रारने इश्यू केलेले आहेत. बर, आता थोडस आम्हाला इलेक्शन प्रोसेस वरती सांगा की इलेक्शनचं काय प्रोसेस तिकडे फॉलो होते किंवा कसे रिटर्निंग ऑफिसर आणि काय आहे ते थोडक्यात सांगा की काय कुठला फॉर्म भरायचा किंवा हाऊ द इलेक्शन्स हॅपेंड ॲज फार ॲज द मल्टी स्टेट सोसायटीज आर कन्सर्न. इलेक्शनच्या प्रोसेसमध्ये आता आपल्याकडे ह्याचा काही रोल राहिलेला नाहीये. इलेक्शनसाठी AR, DDR किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट या लोकांना ह्या सगळ्या गोष्टींचे अधिकार आहेत. तरी ऍज अ चार्टर्ड अकाउंटंट आपल्याला माहित असणं गरजेचं की इलेक्शनची प्रोसेस कशी होत असते किंवा काय त्याच्या मेथोडॉलॉजीज आहेत. तर ऑलरेडी मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट 2002 मध्ये एक शेड्यूल आहे, त्या शेड्यूलमध्ये सगळ्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत. त्याचे फॉर्म्स कसे असावेत, नॉमिनेशन फॉर्म्स काय असतील, बॅलेट पेपर काय असतील किंवा इलेक्शनच्या प्रोसेस कशा पद्धतीने झाल्या पाहिजे, हे सगळे ऑलरेडी ऍक्ट मध्ये दिलेले आहेत. तर बेसिक थोडंसं मी ब्रीफ या ठिकाणी करू इच्छितो. इलेक्शनच्या प्रोसेसमध्ये 5 इयर्सचा टर्म असतो इलेक्शनचा. एकदा जर इलेक्शन झालं तर 5 वर्षासाठी व्हॅलिड असतं. 5 वर्षानंतर सपोज 30 जूनला जर एखाद्या इलेक्शनच्या डेट एक्सपायर होत असेल आणि इलेक्शनचा टर्म संपत असेल तर तिथून म्हणजे 45 डेजचा प्रोग्राम असतो. तर इव्हन म्हणजे आता सपोज 30 जूनला जर इलेक्शन संपत असेल, इथून रिव्हर्स 45 डेजचा प्रोग्राम पूर्ण रन करावा लागतो. 45 डेज मध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टरने रिटर्निंग ऑफिसर अपॉइंट करावा लागतो. रिटर्निंग ऑफिसर आल्यानंतर त्यांनी त्या प्रोसेसमध्ये सगळ्यांचे नॉमिनेशन फॉर्म्स घेणे, मेंबरची लिस्ट शॉर्टलिस्ट करणे, एलिजिबल वोटर्सची लिस्ट फायनल करणे, त्यानंतर नॉमिनेशन फॉर्म विड्रॉल होणे, त्यानंतर नॉमिनेशन फॉर्म फायनल करणे, फायनल झाल्यानंतर वोटिंग प्रोसेस, वोटिंग नंतर कॅन्डिडेट जे सिलेक्ट झाले त्यांना इलेक्टेड प्रोसेसनं त्यांनी अप्रुव्हल देणे. आणि हे झाल्यानंतर संचालक इलेक्शन बोर्ड ऑफ डायरेक्टर पॅनल इलेक्ट होतो सगळ्या वोटिंग प्रोसेस नंतर. आणि त्याच्यानंतर बोर्ड ऑफ डायरेक्टरची एक मीटिंग होत असते. इलेक्शनची डेट ही स्पेशल म्हणजे जनरल बॉडी मीटिंग मध्ये इलेक्शन प्रोसेस होत असते. आणि मेंबर राईट्स आहे त्याचे वोटिंग करण्याचे किंवा बोर्ड ऑफ डायरेक्टर इलेक्ट करण्याचे. तर स्पेशल जीबीची डेट म्हणजे इलेक्शनची डेट असते सहसा, किंवा एजीएमची डेट असेल तीच इलेक्शनची डेट असते. त्याच्यानंतर इमिडिएटली तुम्ही बोर्ड ऑफ डायरेक्टरची मीटिंग कॉल करा. त्या मीटिंगमध्ये एक चेअरमन, व्हाईस चेअरमन किंवा तुमचे जे काही अदर डिझिग्नेशन असेल ते डिफाईन करू शकतात त्या ठिकाणी. बोर्ड ऑफ डायरेक्टरला त्यानंतर चेअरमन कोण घ्यायचं हा बोर्ड ऑफ डायरेक्टरचा विषय आहे. तर असं पूर्ण प्रोसेस हा 45 डेज मध्ये होत असते. बर, आता मेंबरशिपचा क्रायटेरिया जसं आपल्याकडे आहे की यू शुड बी 1 year मिनिमम, यू शुड बी मेंबर अँड देन ओनली यू कॅन कंटेस्ट द इलेक्शन्स, राईट? सो तसं मल्टी स्टेट मध्ये पण आहे का? आहे मला वाटतं. सेम क्रायटेरिया. So we have to be one, that the member has to be 1 year, should be there on the record as member. He is eligible to contest the election. पण आता डिस्क्वालिफिकेशन्स काही असतात का की जसं डिफॉल्टर आहे किंवा काय जे आपल्या स्टेट ऍक्ट मध्ये आहे तसं इथे पण डिस्क्वालिफिकेशनचे काही नॉर्म्स आहेत का? आहेत. डिस्क्वालिफिकेशनचे या ठिकाणी पण नॉर्म आहेत. मेंबर जर डिस्क्वालिफाय झालं तर तो कॅन्डिडेट इलेक्शनच्या कॅन्डिडेटसाठी एलिजिबल होऊ शकत नाहीये. काही बायलॉज मध्ये त्यांनी मेंबरच्या डिस्क्वालिफिकेशनचे क्लॉजेस दिलेले आहेत. तर त्याच्यात काही क्लॉज असे आहेत की ज्या मेंबरनी जर मागच्या 2 वर्षामध्ये सोसायटी सोबत व्यवहारच केला नाहीये काही, तर तो मेंबर
क्वालिफाय होत असतो. तर असे काही प्रोव्हिजन त्या रिस्पेक्टिव्ह बायलॉज मध्ये आहेत. तर जे आपण इलेक्शन प्रोसेस मधला एक पार्ट असतो की एलिजिबल अगोदर मेंबरची लिस्ट शॉर्ट लिस्ट होत असते. त्या मेंबरच्या लिस्ट मधून एलिजिबल वोटरची लिस्ट फायनल करत असतात. डिस्क्वालिफिकेशन क्रायटेरिया हा डिफाईन केला जातो. Acha, so whatever is prescribed in the bylaws, points for the disqualification, and ideally, I think economic participation, which is one of the principle of cooperation, that Yes, the yes. member has to economically participate in the functioning of the society to be a part or eligible for the election process. Now, what is Right. the dispute resolution mechanism? जसं आता cooperative local act मध्ये आपल्याकडे काही कंप्लेंट असेल मेंबरला, आता तो रजिस्ट्रार कडे जाणार. He'll approach registrar or deputy registrar or AR deputy registrar, DDR, maybe divisional joint registrar, or there is a cooperative code, right? So there is appeal mechanism, there is revision mechanism. So multi-state जेव्हा disputes होतात, maybe between the member and the society, or maybe within the committee member. So where this dispute is taken, whether it is civil court or how it is, or any yeah. सेंट्रल रजिस्ट्रारकडे किंवा मल्टीस्टेट डिपार्टमेंटकडे असं काही मेकॅनिझम नाहीये त्यांचं. पण इनिशियली बायलॉज मध्ये या गोष्टी मेन्शन केल्यात की आर्बिट्रेशनचा क्लॉज आहे. काही डिस्प्यूट असतील तर आर्बिट्रेशनच्या माध्यमातून ते सॉल्व्ह केले जावेत. आणि ह्याच्या व्यतिरिक्त नसेल तर सिव्हिल कोर्ट मेथोडॉलॉजी आहे. आणि इव्हन त्याच्या पुढचा जर विषय असेल तर आपण सेंट्रल रजिस्ट्रारमध्ये काही ऑफिसर्स आहेत, त्या ऑफिसरना आपण लेटर इश्यू करून त्यांची जी इन्फॉर्मेशन हवी आहे डिस्प्यूट रिलेटेड किंवा ह्या गोष्टी, तर तिथं आपण ग्रीव्हन्स रिड्रेसल करू शकतो. Acha, when there is no set say separate code or something, so it is civil No. code or arbitration. Now, as you said, now I will come to the arbitration, which is one of the opportunity also, right? Because you are there Right. on the arbitration and arbitrator panel. So Yes. that means to tell us what are the other panels which the central registrar maintains. आणि आर्बिट्रेटर पॅनल वरती यायचं असेल तर कसं येऊ शकतात एखादे चार्टर्ड अकाउंटंट इफ दे वांट टू कम ऑन दिस आर्बिट्रेटर पॅनल. So what is the eligibility norm? When this notification comes, how many years you are there on the panel? What are the fees? हे थोडंसं सांगा. As far as arbitration part is concerned, there is a central registrar has already delegated the powers to state government, state registrar to do the arbitration process. And arbitration साठी सेंट्रल गव्हर्नमेंटला काही त्यांनी पॅनल तयार केलं नाही. सेंट्रल गव्हर्नमेंट तयार केलेलं नाहीये. सेंट्रल गव्हर्नमेंटनी स्टेट गव्हर्नला पॉवर सगळे डेलिगेट केले की आर्बिट्रेशनची प्रोसेस ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मेथोडॉलॉजी किंवा त्यांच्या प्रोसेसने झाली पाहिजे. ते करत असताना स्टेट गव्हर्नमेंटनी काय केलेलं आहे, त्यांनी त्यांचं पॅनल तयार केलं. त्या पॅनल स्पेसिफिक म्हणते की मल्टी स्टेट साठी आम्ही हे पॅनल तयार करतो आर्बिट्रेशनचं. त्याच्यामध्ये त्यांनी दोन पार्ट केलेले आहेत, फायनान्शियल आर्बिट्रेशन आणि एक लीगल किंवा लीगल रिलेटेड लीगल आर्बिट्रेशनचं पार्ट. ठिकाणी लीगल पार्ट असेल त्या ठिकाणी ऍडव्होकेट इन पॅनल आहेत, काही फायनान्शियल पार्टच्या ठिकाणी चार्टर्ड अकाउंटंट इन पॅनल आहेत. तर ह्याच्यासाठी नोटिफिकेशन असेल किंवा ह्याच्यासाठी पॅनलची जी EOI असेल तर हा सगळा पार्ट स्टेट रजिस्ट्रार कडून होत असतो इनिशिएट. मागच्या मला वाटतं 2019 ला नोटिफिकेशन आलं होतं सेंट्रल रजिस्ट्रार कडून, स्टेट गव्हर्नमेंट कडून. त्या ठिकाणी त्यांनी सगळ्यांचे ऍप्लिकेशन मागवले होते त्यांनी दिलेल्या प्रिस्क्राइब फॉर्मॅटमध्ये. त्यांनी सगळे ऍप्लिकेशन स्क्रुटनी करून प्रोसेस करून त्यांनी पॅनल एक डिफाईन केलेले. तो एक पॅनल हा 3 वर्षासाठी व्हॅलिड आहे. आता 2019 1 वर्ष झालेलं, तर 21 म्हणजे 22 पर्यंत हा पॅनल राहील. त्याच्यानंतर पुढचं पॅनल हा 22 मध्ये सुरू होऊन जाईल. ओके, सो लास्ट इयर जसं स्टेट गव्हर्नमेंटनी लोकल ऍडमिनिस्ट्रेटरचं पॅनल होतं तसं आर्बिट्रेटरचं पण पॅनल काढलं होतं. पण ते बऱ्यापैकी लोकांना मला वाटतं ते काही कुठे पोटाटीमध्ये वगैरे देतात का, न्यूज कशामध्ये पाठवतात ते लोक, कारण ते पेपर पण असा यूज करतात फॉर दिस ऍड्स अँड नोटिफिकेशन की नोबडी रीड्स दोज पेपर. सो आम्हाला माहिती पुढारीमध्ये येतं, बट that also you represent. It should be in leading newspapers. They should publish this ad so that all the chartered accountants can and other stakeholders they'll be benefited out of that. But आता एक प्रश्न असा आहे की when we are doing the audit, so जसं local act मध्ये आपण we are supposed to give the audit classification because someone has put this question in the comment box. So जसं आपल्याला audit classification द्यायचं आहे ABCD, तुमचं कॅमल रेटिंग म्हणा किंवा तुमचं क्लासिफिकेशन नॉर्म्स प्रमाणे, मार्कशीट प्रमाणे, तर तसं मल्टी स्टेट मध्ये ऑडिट क्लासिफिकेशन आणि पतसंस्था असेल, क्रेडिट सोसायटी असेल, तर त्याचं NPA वगैरे असं काय आहेत नॉर्म्स? राईट. ऑडिट मध्ये म्हणजे मल्टी स्टेट ऍक्ट मध्ये ऑडिटच्या क्लासिफिकेशन साठी कुठंही मेन्शन केलेलं नाहीये. इव्हन बायलॉज मध्ये कुठंच स्पेसिफिकेशन नाहीये. ऑडिट क्लासिफिकेशन देणं हा ऑडिटरला काही बाइंडिंग नाहीये. तेव्हा आपण ऍज अन ऑडिटर मी कोणत्याही सोसायटीला मी ऑडिट क्लासिफिकेशन देत नाहीये.
त्याला कनेक्टेड जो दुसरा पार्ट होता आपला की ऑडिट क्लासिफिकेशन आणि दुसरा मार्किंग किंवा कॅमल रेटिंग रिलेटेड. तर कॅमल रेटिंग पण या ठिकाणी कुठंच नाहीये. ऑडिटरच्या बेस्ट जजमेंट ज्या गोष्टी फेअरली करतील त्या त्यांनी रिपोर्टमध्ये मेन्शन करणे. ऑडिट रिपोर्टमध्ये ओपिनियनमध्ये आपण जे SS 700चा पॅटर्न वापरतो की एम्फसिस मॅटर पॅराग्राफ, क्वालिफिकेशन असेल, ओपिनियन असेल, मॉडिफाईड ओपिनियन असेल, त्या माध्यमातून आपल्याला रिपोर्टिंग पूर्णपणे करता येते आणि क्लासिफिकेशनचा ऍक्सेस कुठं नाहीये. दुसरा विषय तुमचा याच्यात सांगण्यासारखा होता की एनपीए रिलेटेड. एनपीए साठी किंवा थकबाकी रिकव्हरी हे विषय कुठंही मल्टीस्टेट ऍक्ट मध्ये नाहीयेत. तर त्या ठिकाणी ऍज अन ऑडिटर आपल्याला त्या ऑडिटरला लक्षात आलं पाहिजे किंवा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की एनपीए प्रोव्हिजन किंवा रिकव्हरी प्रोसिडिंग ह्या नॉर्मल कोर्समध्ये पण आपण पाहतच असतो. एखादा ट्रेडिंग बिझनेस असेल किंवा बिझनेस असेल, तिथं जर एखादा ऍसेट किंवा एखादा ऍडव्हान्सेस रिअलाइज जर वेळेत होत नसेल तर आपण त्याच्या प्रोव्हिजन रिमार्क करतोच. ऍज अन ऑडिटर आपल्या स्टँडर्ड्स ऑडिट प्रमाणे आपण ह्या गोष्टी पण प्रोव्हिजन वगैरे मार्क करण्यासाठी क्लायंटला किंवा त्या ऑडिटमध्ये आपण रिपोर्टिंग करतो आणि सजेस्टही करतो. अगदी त्याच पॅटर्न प्रमाणे आपण मल्टीस्टेटमध्ये पण एनपीचे प्रोव्हिजन आपण लावणं गरजेचं आहे. कारण हे तिथं कुठंच बाइंडिंग नसेल तर ऍज अन ऑडिटर आपली ड्युटी आहे की तिथं जर ज्या असेट्स बॅड आहेत किंवा जे लोन पूर्णपणे रिकव्हर होत नाहीत किंवा 100% बॅड झालेले आहेत त्या ठिकाणी आपण शांत राहून चालणार नाहीये. कारण तुम्ही जर शांत राहिलेत किंवा ऍज अन ऑडिटर आपण जर शांत राहिलो तर उद्या ते आपल्यावरती रिपोर्टिंग त्याची येऊ शकते किंवा आपल्याला कुठं रेस्पॉन्सिबिलिटी येऊ शकते की तुम्ही ऑडिटर म्हणून तुम्ही काय पाहिलं, तुम्हाला माहित होतं जर सगळे लोन बॅड होते तर तुम्ही रिपोर्टमध्ये मेन्शन का नाही केलं. त्यामुळे ह्याची सवय चांगली राहील आणि ह्याचा फायदा असा होतो की सोसायटीला पण एक बेस राहतो की आमच्या संस्थेचे एनपीए किती आहे किंवा आम्ही करेक्ट डायरेक्शन जातोय का, ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून एनपीए हे आपण संस्थेला मी चालू केलेलं आहे. आपण बरोबर, म्हणजे मल्टी स्टेट बँक जर बँक असतील आणि त्या मल्टी स्टेट असतील तर मला वाटतं दे आर गाइडेड बाय आरबीआय. कारण आरबीआय प्रमाणे नंतर ऑनलाईन तर बँक असेल तर आरबीआय नॉर्म्स येतील, पण पतसंस्था असेल तर ऍज यू से की देर आर नो स्पेसिफिक नॉर्म्स प्रिस्क्राइब फॉर एनपीए इन दी ऍक्ट इटसेल्फ और नो सर्क्युलर्स आर देयर. But as a chartered accountant and we have to follow the standard on auditing, so accordingly तुम्ही ते करताय, right? दुसरं ऍडमिनिस्ट्रेटर, जसं आर्बिट्रेटर बद्दल आपण बोललो तसं एखाद्या संस्थेमध्ये समजा व्यवस्थित होत नाही, मल्टीस्टेट इज नॉट फंक्शनिंग द वे इट शुड फंक्शन, राईट? So I have seen on the multi-state side that there are n number of circulars and notices are being issued daily. It keeps on flashing, right? की बोर्ड हे केलेलं आहे, डिसमिस केलंय किंवा काय, तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. व्हॉट इज दी हाऊ द प्रोसिजर और हाऊ द वेदर दॅट कन्सेप्ट ऑफ ऍडमिनिस्ट्रेटर और काय आहे तिकडे? आता आपण जर वेबसाईटचा विषय घेतो तर वेबसाईटमध्ये थरो जर आपण सगळ्या गोष्टी पाहिल्या तर बऱ्याच सोसायटी जवळपास 10 ते 12 सोसायटींना लिक्विडेशनचा ऑर्डर पास केलेली आहे सेंट्रल रजिस्ट्रारने आणि त्या सोसायटीवरती ऍडमिनिस्ट्रेटर हे अपॉइंट झालेले आहेत. ऍडमिनिस्ट्रेटर हा डीडीआर किंवा IAS लेवलच्या रँकचा माणूस किंवा व्यक्ती त्या ठिकाणी ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून काम करतोय. तर त्यांना सगळे राईट्स येतात आणि ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून ते सगळे असेट रिअलाइज करणे आणि डिपॉझिट किंवा सगळ्या लायब्ररी डिस्पोज ऑफ करणे हे त्यांचं लायबिलिटी येते. ऍडमिनिस्ट्रेटर हा कोण असू शकतो किंवा काय असू शकते आपण काही सांगू शकत नाही. पण लिक्विडेटर लेवल पर्यंत त्या सोसायटी कशा जातात किंवा काय होतंय तर तिथं कुठंतरी काय होतं, संस्था ह्या चुकीच्या डायरेक्शनने किंवा एखादा आता मल्टीसिस सोसायटी किंवा एखादी बँक जरी आपण विचार केला तर जनरली सगळे लोनवाले लोक जर सगळे डिपॉझिटर जर एकत्र एका संस्थेकडे पैसे मागण्यासाठी आले तर ती संस्था किंवा ती आज एसबीआयचा जरी विचार केला आपण तर ती बँक सुद्धा ते पैसे देऊ शकणार नाही, कारण ते सगळे पैसे त्यांनी पुढे लोनच्या फॉर्म मध्ये दिले आहेत. पण मार्केटमध्ये होतं काय, मल्टीस्टेट मध्ये एखादी मल्टीस्टेट थोडंसं जर चुकीचं केलं तर त्याच्या आजूबाजूच्या सगळ्या संस्थेवरती त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. तो असा होतो की त्या ठिकाणी संस्थेची अडचण आल्यामुळे माझे सगळे पैसे सगळेजण एकाच अडचणीमुळे सगळेजण पैसे काढण्यासाठी विड्रॉलसाठी येतात. सगळ्यांनी जर ऍट ए टाइम विड्रॉल करण्यासाठी आले तर लिक्विडिटीचा विषय खूप मोठ्या प्रमाणात वाढतो आणि हे वाढत असल्यानंतर त्या सोसायटीकडे तेवढे पैसे नसतात लिक्विडिटीचे, तर त्या परिस्थितीमध्ये तो डिपॉझिटर एफआयआर फाईल कंप्लेन करतो पोलीस स्टेशनमध्ये, माझे पैसे वेळेत दिले जात नाहीत. ते एफआयआर झाल्यानंतर विषय पूर्णपणे त्या सोसायटीचा खूप चुकीच्या डायरेक्शन व्हायला सुरू होतो. कारण त्या ठिकाणी एफआयआर आल्यानंतर पुढचे लोन एफआयआर झाल्यानंतर त्या संस्थेला एक दाग लागलेला आहे. तर दाग लागल्यानंतर त्या संस्थेतून त्या सोसायटीतून जे लोकांनी लोन घेतलेले आहेत ते लोन रिकव्हरीवाले किंवा लोनचं रिपेमेंट किंवा लोनच्या हप्त्यात पण पेमेंट करण्यासाठी येत नाहीत. म्हणजे लिक्विडिटीची अडचण दिवसेंदिवस वाढत जाते. असं झाल्यानंतर जेन्युनली त्या चेअरमनला चुकीचं करायचं नव्हतं किंवा करायचं नसतंय, पण एखाद्या छोट्याशा निगेटिव्ह चुकीच्या न्यूजमुळे त्या पूर्ण सोसायटीला अडचण येते आणि शेवटी विषय सेंट्रल रजिस्ट्रारपर्यंत जातो. सेंट्रल रजिस्ट्रार सगळ्या गोष्टींची चौकशी करते, त्यांना हिअरिंगला बोलवणे करून शेवटी त्या ऑर्डर पास करून वाइंड अप करून टाकतात सोसायटी. लिक्विडेशन मध्ये गेल्यानंतर मग ऍडमिनिस्ट्रेटिव्हची प्रोसेस सुरू होते.
नाही मला वाटतं पण सेंट्रल रजिस्ट्रार इज मोर विजिलंट अबाउट दी ऍक्टिव्हिटीज ऑफ दी मल्टी स्टेट. दॅट इज व्हॉट माय ऑब्झर्वेशन इज. कारण जेव्हा मी त्या वेबसाईट वरती जाते, आय मीन लोकल रजिस्ट्रार्स आपल्याकडे म्हणजे दे आर नॉट ऍक्च्युअली दे आर सपोज टू डू दी रेग्युलेटिंग वर्क, बट बिकॉज ऑफ दिस स्मॉल लिटिगेशन आणि हे क्रॉप वेवर आणि इलेक्शन आणि ह्याच्यामध्येच तो स्टाफ एवढा इन्व्हॉल्व्ह होतो की हाऊसिंग म्हणजे सोसायट्यांचं जे त्यांना करायचंय रेग्युलेशन किंवा मॉनिटरिंग ते करायला ऍक्च्युअली त्यांना वेळ मिळत नाहीये. पण सेंट्रल रजिस्ट्रार लेवलला दॅट मॉनिटरिंग इज व्हेरी इफेक्टिव्ह. म्हणजे द वे द सर्क्युलर्स, द नोटिसेस, द लिक्विडेशन ऑर्डर्स बऱ्यापैकी म्हणजे स्ट्रीमलाईन आहे मला वाटतं. इट्स व्हेरी अलर्ट अँड विजिलंट. बरोबर. हा व्हिजिलन्सचा प्रकार नक्कीच आमच्या एक फेडरेशनमुळे सगळ्या गोष्टी ऍक्टिव्ह खूप मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्हली झालेल्या आहेत. कारण फेडरेशनच्या माध्यमातून महिन्यातून एक व्हिजिट सेंट्रल रजिस्ट्रारकडे होत असते. तिथे ज्या चुकीच्या गोष्टी असतात तिथे आम्ही डिस्कस करतो, त्याच्यावरती वे-आउट काढणे किंवा त्याच्यावरती मिटिगेशन्स असतील, हा प्लॅन सेंट्रल रजिस्ट्रार मार्फत आम्ही करून घेतो. ज्या संस्था चुकीच्या ऍक्टिव्हिटीने काम करतात तर फेडरेशन मार्फत त्यांच्यावरती पण ऍक्शन घेण्यासाठी आम्ही सेंट्रल रजिस्ट्रारला निवेदन दिलेले आहेत काही ठिकाणी. तर ह्या गोष्टी मागच्या फेडरेशन आमचं फॉर्म झाल्यापासून थोड्या ऍक्टिव्हली जास्त सुरू झालेल्या आहेत. 2018 पासून हा विषय थोडासा जास्त इफेक्टिव्हली सेंट्रल रजिस्ट्रारकडून आला. कारण इनिशियली वेबसाईट सुद्धा नव्हती. 2014-15च्या दरम्यान तो वेबसाईट सुद्धा नव्हती. त्यानंतर 16, 17, 17, 18च्या कालावधीमध्ये सर्क्युलर येणं सुद्धा म्हणजे एखादं सर्क्युलर कुठंतरी चुकून आलेलं आहे. पण 18 पासून खूप मोठ्या प्रमाणात सर्क्युलर येणं सुरू झालेलं आहे. व्हेरी गुड. तर आता आणखीन एक प्रश्न आहे की स्पेशल ऑडिट, बिकॉज चार्टर्ड अकाउंटंट्स ना बऱ्याच वेळा ऍज यू सेड स्पेशल ऑडिट इज ऑल्सो allotted or special inspection is being allotted by the central registrar to the auditors or to the chartered accountant. So what is this special audit or what is this inquiry or inspection assignment which a chartered accountant can receive? So how to approach the registrar, whether registrar, because there is no panel maintained by the central registrar. So what is the mechanism they follow to allot this special audit or these inspections of the society? स्पेशल ऑडिट अंडर सेक्शन 77 ऍज पर ऍक्ट, त्याच्यामध्ये इन्स्पेक्शन ऑफ बुक्स रिलेटेड सगळ्या गोष्टी होतात. याचे स्पेशल ऑडिट डायरेक्ट करण्याचे किंवा स्पेशल ऑडिट देण्याचे काम हे सेंट्रल रजिस्ट्रारकडे आहे. हे करत असताना कोणत्या केसेस स्पेशल ऑडिट साठी सिलेक्ट होतात हे पण थोडंसं समजणं खूप गरजेचं आहे. कारण सेंट्रल रजिस्ट्रार लेवलला आपण जे AIR मार्फत किंवा आपण फिजिकल ऑडिट रिपोर्ट प्रत्येक फायनान्शियल इयर एंडला आपण सबमिट करतो, त्या सगळ्या ऑडिट रिपोर्टचं तिथं थरो अनालिसिस किंवा व्हेरिफिकेशन सेंट्रल रजिस्ट्रारच्या ऑफिसर्स मार्फत होत असतं. तिथं त्यांना लक्षात येतं की कोणती सोसायटीमध्ये ड्रास्टिक चेंजेस आहेत, कोणत्या सोसायटीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात डिपॉझिट्स वाढलेले आहेत, लोनमध्ये ड्रास्टिक चेंजेस आहेत किंवा मेंबरशिपमध्ये इम्पॅक्ट आहेत, ब्रांचेस कुठे कशा आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचं अनालिसिस आपण AIR मार्फत अॅन्युअल इन्फॉर्मेशन रिटर्न मार्फत आपण सेंट्रल रजिस्ट्रारला देतो. तर ते स्क्रुटनाइज केल्यानंतर त्यांना लक्षात येते की ह्या सोसायटीमध्ये थोडंसं चुकीचं चालू आहे किंवा थोडंसं चुकीच्या पद्धतीने कामकाज चालू आहे. त्या ठिकाणी ते त्या काही सोसायटी शॉर्टलिस्ट करतात. शॉर्टलिस्ट केल्यानंतर सेंट्रल रजिस्ट्रार मार्फत चार्टर्ड अकाउंटंटला काही केसेसमध्ये हे ऑडिट अलॉटमेंट होत असते. आतापर्यंत ह्याचं पॅनल वगैरे कुठं काही नाहीये, पण हे करत असताना ते बँक ऑफ आपलं जे RBIचा जो पॅनल आहे त्या पॅनलला रेफर करतात. बरं. RBIचा पॅनल म्हणजे आपलं जे मल्टीपर्पज एम्पॅनलमेंट करून आपण जे देतो ते. हो हो हो. अच्छा. बर. तर आता म्हणजे ह्या सगळ्या अपॉर्च्युनिटीज आहेत. तर आता मी काय करेन, माझ्याकडे जे प्रश्न होते ते मी विचारलेत, म्हणजे कव्हरिंग एव्हरीथिंग. So now if any participant they want to ask the question, rather than putting it in the chat box, तुम्ही हात तिथे ऑप्शन आहे मोर मध्ये टू हँड रेज. So you can raise hand, I will unmute and then you can ask. सुनीलला काही प्रश्न असेल, सुनील तुम्हाला काही प्रश्न आहे का? एक मिनिट. सुनील सर तुम्हाला काही प्रश्न असेल तर विचारा, मग आपण बाकीच्यांना पण घेऊया. हो, एक प्रश्न आहे. आपली महाराष्ट्र सोसायटी जी असते ती मल्टी स्टेट मध्ये कन्वर्ट करताना प्रोसिजर काय आहे? मल्टी स्टेट मध्ये कन्वर्ट करता इनिशियली ज्यावेळेस मल्टी स्टेट ऍक्ट रजिस्टर सुरू झालेलं होतं त्यावेळेस बऱ्याच संस्था ज्या एक्झिस्टिंग मध्ये सोसायटी होत्या किंवा एक्झिस्टिंग मध्ये कोऑपरेटिव्ह बँका होत्या त्यांनी मल्टी स्टेट मध्ये कन्व्हर्जन झालेलं आहे. रिसेंटली आपणही प्रयत्न करतोय त्या प्रोसेसमध्ये, पण त्याचा जो सक्सेस रेशो आहे तो थोडासा खूप कमी आहे. आणि प्रोसेस ऍज सच बायलॉज नवीन रजिस्ट्रेशनसाठी जी प्रोसेस आहे अगदी त्याच पद्धतीने आहे. त्याच्यामध्ये फक्त जुना रेफरन्स आपल्याला ऍड करावा लागतो आणि त्या पद्धतीमध्ये आपल्याला जे चेंजेसचे जे प्रकार आहेत ते करता येऊ शकतात सर आपल्याला. जर आपल्याला मल्टी स्टेट असेल आणि ती महाराष्ट्र सोसायटी पुन्हा कन्वर्ट करायची असेल तर शक्य आहे का? तेही करता येतंय. ते करता. ठीक आहे. मल्टी स्टेटचा विषय असा आहे
की मल्टी स्टेट म्हणजे 2 स्टेटमध्ये काम करणाऱ्या सोसायटीज. आपण जर एका स्टेटमध्ये करत असून आणि दुसऱ्या स्टेटमध्ये काहीच नसेल, सपोज महाराष्ट्र आणि कर्नाटक आहे, तर महाराष्ट्र स्टेटमध्ये आपल्या ब्रांचेस आहेत एखाद्या सोसायटीचे आणि त्यांनी कर्नाटक स्टेटमध्ये काही ब्रांचेस नाही किंवा त्यांचे व्यवहारही नाही किंवा त्यांचे तिकडचे मेंबरही नाहीयेत, तशा केसमध्ये सेंट्रल रजिस्ट्रार मे डीम फिट he can remove the other state and you आपल्याला ते स्टेट रजिस्ट्रारला ट्रान्सफर करू शकतात. नाही, आमच्याकडे आहेत ब्रांचेस, पण त्यांना त्या बंद करून महाराष्ट्र स्टेट अंडर यायचं आहे. येता येईल, काहीच विषय नाही सर. ठीक. यू कॅन कनेक्ट विथ इच अदर. तुमचा नंबर पण आपण नंतर चॅट बॉक्स मध्ये देऊया. बरं, आता ह्याच्यामध्ये जेव्हा आपण ते कन्व्हर्जन म्हणतो त्याच्यामध्ये मला वाटतं की आपण न्यू रजिस्ट्रेशन, न्यू फॉर्मेशन ऑफ मल्टी स्टेट म्हणतो. आय थिंक देर इज नीड फॉर दी एनओसी ऑफ दी लोकल स्टेट. Like if we are forming a multi-state of Maharashtra and Karnataka or Maharashtra and Gujarat, so we will need NOC from both these states, registrar office. So, and Right. that is very costly or it takes time, and we are told that you should have political influence, then only your file will be through. तर ह्याच्यावर थोडंसं गाईड करा, मग आपण आणखीन प्रश्न घेऊया. रजिस्ट्रेशन करताना किंवा जसं आता आपण मर्जर किंवा ऍक्विजिशन साठी म्हणतो किंवा स्टेट कडून सेंट्रल कडे जाणे असेल, तर अशा केसमध्ये मल्टी स्टेट ऍक्ट मध्ये इनिशियल ज्यावेळेस आपण ऍक्टिव्हिटी सुरू झाल्यानंतर त्यांनी एक GR काढला. त्यामध्ये असं म्हटलं गेलेलं की ज्या सोसायट्यांना दुसऱ्या स्टेटमध्ये काम करायचं त्यांनी NOC सबमिट केल्याशिवाय त्यांना आम्ही परमिशन देणार नाहीये. तर तुम्हाला ज्या स्टेटमध्ये तुम्हाला तुमची सोसायटी रजिस्टर करायची त्या स्टेटची पण NOC लागणार आहे, म्हणजे दुसरं स्टेट आहे त्या दुसऱ्या स्टेटची पण NOC लागणार आहे. तर दुसरं स्टेट मध्ये सपोज आपण कर्नाटकचं जर उदाहरण घेतलं तर कर्नाटक स्टेटची NOC घेण्यासाठी बँगलोरचं जो रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह आहेत तिथून आपल्याला ती NOC घ्यावी लागते. तर आता आजच्या घडीला थोडं जर आपण प्रॅक्टिकल विचार केला तर हा झाला थेरॉटिकल पार्ट की अशा NOC घेणे वगैरे. प्रॅक्टिकल विचार केला तर NOC हा दुसऱ्या स्टेट 90% देत नाहीयेत. त्याच्या मागचे काही कारण जर विचारत गेले तर काही ठिकाणच्या चुकीच्या गोष्टी घडल्या, फ्रॉडुलंट ऍक्टिव्हिटी असतील किंवा मोठ्या प्रमाणात काही सोसायटीच्या चुकीच्या गोष्टी घडल्या, त्याच्यामुळे त्या कोणत्याही रजिस्ट्रार हा रिस्क घेण्याच्या मोडमध्ये नाही. पण 10% आहे. 10% नक्की आहे. ते तुमचं स्किल आहे आणि चॅलेंज आहे ते करून घेणं, नाही का? परंदिकर सर तुमच्याकडे पण येते. मी आता एक एक प्रश्न घेते, आपण एक 2-4 प्रश्न घेऊया. कौन है? CA नादाब. CA नादाब सर, आप क्वेश्चन पूछिए. हाँ जी सर, मला असं विचारायचं आहे की मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचं ऑडिटर किती वर्षापर्यंत कन्सिक्युटिव्ह ऑडिट करू शकतो? होता हा महत्वाचा प्रश्न आहे माझ्याकडून. राईट. कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या ऑडिटरचा ऍक्ट मध्ये कुठे स्पेसिफिक विषय नाही की तो किती वर्ष ऑडिट करणार आहे किंवा काय करणार आहे किंवा बायलॉज मध्ये त्याचे कुठे विषय नाहीये. पण शिल्पा मॅडम तुमच्यासोबत पण आपली मागे चर्चा झाली होती की रोटेशनचा विषय किंवा काय असेल, तर तो 3 वर्षात स्टेटचा जो नियम आहे त्या पद्धतीने आपण केलेलं कधी योग्य. म्हणजे आपण आपल्या गोष्टी सेफर साईड किंवा प्रॅक्टिकल अप्रोचनं जाणं गरजेचं आहे. कायद्याने असंच कुठंच नाहीये, पण 3 वर्षाचा आपण नक्कीच ह्याला ब्रेक थ्रू देणं गरजेचं आहे. थँक्यू सर. बॉटम लाईन इज मल्टी स्टेट ऍक्ट, देर आर नो, आय मीन तुम्हाला काही असं टेन्शन नाहीये की हे असंच करणार. नो GR फॉर फीज, देर इज नो एम्पॅनलमेंट, देर इज नो रिपोर्टिंग फॉर्मॅट. ऑनलाईन कम्प्लायन्सेसला तुम्हाला पेनल्टीचा काही इश्यू नाहीये, तुम्हाला रोटेशनचा इश्यू नाहीये. सो आय थिंक रादर दॅन डुईंग दी लोकल स्टेट कोऑपरेटिव्ह, इट इज बेटर टू गो फॉर दी मल्टी स्टेट टू कम्पीट विथ प्रवीण प्रजापती. Okay, I'll take the other question. Anybody else wants to ask anything? Because he has raised the hand. Anybody wants to ask anything? एक मिनिट ह्याच्यात बघतो कोणाचा काही प्रश्न आहेत का चॅट मध्ये बघूया आपण. अदरवाइज काइंड ऑफ ऑडिट क्लासिफिकेशन लाईक बँक्स अँड इज देअर और नॉट. प्रोसिजर ऑफ कन्व्हर्शन झालं, एम्पॅनलमेंट झालं, एनी रिप्रेझेंटेशन फॉर एक्सटेन्शन ऑफ ड्यू डेट. अच्छा, कोणीतरी मला असं विचारलेलं आहे, कोणीतरी विचारलंय की एक्सटेन्शन साठी काही टाकलंय का? जसं आमच्याकडे एक्सटेन्शनला टाकलंय तसं तुमच्याकडे पण मल्टी स्टेट मध्ये तुम्ही एक्सटेन्शनचं काही रिप्रेझेंटेशन केलंय का? हो, एक पत्र पाठवलेलं आहे फेडरेशन मार्फत एक्सटेन्शन साठी किंवा इलेक्शनच्या प्रोसेससाठी. आणि एका केसमध्ये स्पेसिफिकली सेंट्रल पण लेटर इश्यू केलेलं आहे की इलेक्शनची प्रोसेस त्यांनी पुढे थोडंसं पोस्टपोन केलेली आहे. हा, कोविडचं पण सर्क्युलर आहे, COVID-19चं पण सर्क्युलर आहे. बरं, ऑनर 7X कोण आहे त्यांना आपण विचारायला देऊया. ऑनर 7X, ये क्या नाम हुआ? ऑनर 7X कौन है? ऑनर 7X सर, आपका क्वेश्चन पूछिए. हेलो, हाँ, नाम क्या है आपका?
शशी, हा प्रश्न विचारा. प्रश्न मॅडम असा आहे की आमची एक सोसायटी आहे, ती सोसायटीमध्ये कमिटी मेंबर होते 8. अहो सर, तुम्ही मल्टी स्टेटचं विचारताय का? कोऑपरेटिव्हचे विचारतो मी. नाही, हा प्रश्न तुम्ही मल्टी स्टेट रिलेटेड विचारा. हे वेबिनार मल्टी स्टेटचं आहे. ते तुम्ही तुमचा प्रश्न मला व्हॉट्सअपवर विचारा. अच्छा, ओके मॅडम, ओके. हा, लोकल कोऑपरेटिव्हचा नको. ओके. एक मिनिट, आपण चॅट बघूया. चॅट मध्ये व्हॉट इज द क्वालिफिकेशन फॉर ऑडिटर. आता ते विचारताय ऑडिटर साठी काही क्वालिफिकेशन आहे का? तुमचं चार्टर्ड अकाउंटंट असणं एवढंच क्वालिफिकेशन आहे मल्टी स्टेट मध्ये. मल्टी स्टेट ऍक्ट सांगतोय की फक्त चार्टर्ड अकाउंटंट कॅन ऑडिट दी मल्टी स्टेट सोसायटीज. अच्छा, इंटरनल ऑडिट बद्दल काय आहे? हे तर आहेच, म्हणजे स्टॅच्युटरी ऑडिट्स कॅन बी डन बाय दी चार्टर्ड अकाउंटंट्स, बट व्हॉट अबाउट दी इंटरनल ऑडिट्स? वेदर इंटरनल ऑडिट, सिस्टम ऑडिट, बिकॉज यू आर अ फॉरेन्सिक ऑडिटर, सो वेदर दी सिस्टम ऑडिट मस्ट ऑल्सो बी देअर, राईट? सो ते पण आम्हाला सांगा. प्रोफेशनल ऑपॉर्च्युनिटी मधलाच हा माझा विषय होता, पण तुम्ही विचारणार म्हणून पण थोडंसं थांबलो होतो. स्टॅच्युटरी ऑडिट तर चार्टर्ड अकाउंटंट करतातच आहेत. इंटरनल ऑडिट पण चार्टर्ड अकाउंटंट करू शकतात. देन टॅक्स ऑडिट आहे, जीएसटी, टीडीएस आणि प्रोफेशनल टॅक्सचे कंप्लायन्सेस चार्टर्ड अकाउंटंट करू शकतात. इव्हन सिस्टम ऑडिट, कारण प्रत्येक सोसायटी किंवा प्रत्येक क्रेडिट सोसायटी ह्या सॉफ्टवेअरशी कनेक्टेड आहेत. बऱ्याच वेळेस सोसायट्या ज्या सॉफ्टवेअर चेंज करतात, म्हणजे एक सॉफ्टवेअर कडून दुसऱ्या कंपनी सॉफ्टवेअर मध्ये जातात, तर डेटा मायग्रेशन ऑडिटचा प्रकार आहे. 1-2 वर्षामध्ये त्यांनी सिस्टम ऑडिट करून घेणे, हे सगळे प्रकार आपल्याला ऍज अ चार्टर्ड अकाउंटंट प्रोफेशनल ऑपॉर्च्युनिटी म्हणून क्रिएट करता येऊ शकतात. बर, आमचे प्रदीप दर सर आहेत. एक मिनिट, मी त्यांना अनम्यूट करते. प्रदीप हॅलो, या मॅम, या. प्रदीप कुंदर सर आमचे खूप ऑडिट्स करतात, माझ्याच एरियामध्ये आहेत आणि खूप ऑडिट्स करतात. सो त्यांचा प्रश्न इंटरेस्टिंग आहे. ही वॉन्ट्स टू नो द स्टॅटिस्टिक्स. येस सर, पूछिए. या. How many multi society is registered in Maharashtra? Approximately, I want to know that to understand what is. Yes. Sir, totally there are 1200, almost 1200 societies registered all over India. Out of more than 500 societies are from only Maharashtra. Oh, good. That means almost 45%, 40 to 45%. Yeah. More than 50% ratio. You will find the statistics on multi-states website. That is what I usually say. You will get the name along with the, and I mean, this is one of the best website of Central Registrar. Yeah. One should be visiting. Yeah. Thank you, ma'am. Right? Yeah. Yes, sir. अभी हाउसिंग छोड़ के अभी मल्टी स्टेट में काम करना शुरू. या. आता आपण विनोद करंदीकर सरांचा प्रश्न घेऊया. एक मिनिट, मी त्यांना अनम्यूट करते. करंदीकर सर, तुमचा प्रश्न विचारा. आता आपण मल्टीस्टेट सोसायटी बद्दल म्हटलं, एक कूलिंग पिरियड, तो कोऑपरेटिव्ह बँकेला पण तसाच आहे का? मालेगाव कमिटीची काही वेगळी रिकमेंडेशन्स आहेत? बापरे, प्रवीण प्रजापती सांगा. कूलिंग पिरियड बद्दल ते बोलतायत. मालेगाव कमिटीचा रिपोर्ट होता, तर बँकांना पण ते ऍप्लिकेबल आहे का असं ते विचारतायत. मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँक, मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकेला ऑलरेडी आरबीआयच्या पॅनल प्रमाणे सगळ्या गोष्टी घडतात तिथं. आणि मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँक या स्टेट डिपार्टमेंट, मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँक या आरबीआयशी कनेक्टेड आहेत. तर तिथं आरबीआयच्या पॅटर्न प्रमाणे जे योग्य असेल ते आपल्याला निर्णय घेणं गरजेचं आहे. सांगू शकाल का काय आहे ते? 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष काय आहे? 3 वर्षाचा स्टँडर्ड कूलिंग पिरियड आहे इथे सुद्धा का? हो. 3 वर्षाचा कूलिंग पिरियड आहे सर तिथे पण. कूलिंग पिरियड आहे, पण कंटिन्युअस किती? आपण 4 वर्ष करू शकतो, 5 वर्ष करू शकतो? त्याला काही लिमिट नाही. त्याला लिमिट आहे. 3 वर्ष करा, स्विच करा, 3 वर्ष करा, स्विच करा. ओके. ऍक्च्युली हा पॉइंट आहे, रोटेशन आणायला पाहिजे. हा आम्ही डिस्कस करतोय. ऍक्च्युली देयर शुड बी मॅक्सिमम रोटेशन. कारण काय आहे, नॉर्मली व्हॉट हॅपन्स, वन सीए फॉर्म डुईंग स्टॅच्युटरी ऑडिट, there would be 1 year break, then they will become the internal auditor for that break period, then again they will be becoming a statutory auditor. So what happens, that particular society doesn't, I mean, it remains with chartered accountant firm and with the other associates. It doesn't go out for the other chartered accountant. So I feel there should be rotation, maximum rotation चा पण एक तिकडे असला पाहिजे. only 1 or 2 rotation should be allowed. आता ते सुनील नागावकर लगेच माझ्याकडे बघतायत, मॅडम असं काय बोलायला लागले. आणखीन एक प्रश्न होता. So that
so that all the chartered accountants will get the opportunity. That is what it is. I think we have got almost all the points. And आणखीन एक I प्रश्न hope, होता. I mean, maybe, sorry, आणखीन एक होता प्रश्न. आणखीन एक हा विचारा सर, मग आपण थांबूया. हा हा. आता करंट सिच्युएशन प्रमाणे जनरल बॉडी मिटिंग ज्या मल्टीस्टेटना घ्यायला लागतात त्या फिजिकली आता कठीण आहे. तर व्हिडिओ कॉन्फरन्सने वगैरे मिटिंग अलाउड आहेत का? हो हो अलाउड आहे. रजिस्टरच्या रूल प्रमाणे मीटिंगचं त्यांचं सर्क्युलर आहे, पण एजीएमचं नाहीये. ते पण त्यांचं मॅनेजमेंट ऑफ डायरेक्टर्स आहे. एजीएमचं तिथे पण सर्क्युलर नाहीये. पण मग अलाउड आहे का साहेब? प्रजापती साहेबांना विचारेन आपण. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अलाउड आहेत. पण जनरल बॉडीसाठी जनरल बॉडीसाठी स्पेसिफिक गाईडलाईन्स अजून आलेले नाही, कारण ड्यू डेट ही 30 सप्टेंबर आहे. त्यामुळे तो पण आपण थांबलेलो योग्य राहील, कारण त्यांचं जीआर आल्यानंतर, त्यांचा सर्क्युलर आल्यानंतर आपण एक्झॅक्टली काय निर्णय ते घेऊ. आपण काय रिप्रेझेंटेशन केलंय त्यासाठी पण? हो हो तेही पाठवलेले आपण. कारण त्यांचं जर तुम्ही वेबसाईट वर बघितलं तर ते अपडेट्स आहेत. बोर्ड ऑफ डायरेक्टर्स त्यांच्या ऑनलाईन ई मीटिंग होऊ शकतात, जसं आपल्याकडे सर्क्युलर आलंय, पण एजीएम साठी अजून नाही आहे. That is not possible also. So we have to wait. So I think मोठी we have covered almost all the points. तुम्हाला आणखीन काही सांगायचं आहे का मिस्टर प्रवीण प्रजापती? काही ऍड करायचं याच्यामध्ये जे माझ्याकडून राहिले, और मे बी मेंबर्स मस्ट नॉट हॅव आस्क्ड? जवळपास सगळ्याच गोष्टी आपण चर्चा केलेल्या आहेत डिटेलमध्ये, आणि तुमच्या क्वेश्चन आन्सर मध्ये ज्या काही मिसिंग पार्ट होता तो पण इथं कव्हर झालेला आहे. आणि प्रोफेशनल अपॉर्च्युनिटी आहे, आपण नक्कीच फोकस केल्या पाहिजेत. आणि नंबर 1 आपण शेअर करून घेऊयात, म्हणजे कोणाला चर्चा करायची असेल किंवा काही नंबर तेच करते मी. तुमचा नंबर आता ह्या सगळ्यांना शेअर करते. एक मी तुम्ही मला नंबर सांगा जरा, म्हणजे लोक पण सांगतील. नंबर सांगा. 9881 9881. प्लीज नोट डाउन एवरीबडी. मैं चार्ट में भी डाल रही हूँ. 9811 37 881 सॉरी 9881 37 37 5514 5514 9881 37 5514. Yes. बरोबर ना? हो. एक मिनिट मी चॅट मध्ये पण टाकते नंबर तुमचा. या सीए प्रवीण प्रजापति आज हमारे जो स्पीकर हैं उनका मैंने नंबर चैट बॉक्स में डाला है. काइंडली सेव दैट नंबर, एंड इफ यू हैव डोंट आई मीन बॉदर हिम टू मच, राइट? उनको आप क्या करो, यू कैन ड्रॉप द मैसेज, यू कैन कनेक्ट विथ हिम, बट give him time also to come back, right? So if you have got any information or any clarification with respect to multi-state, you can very well get back to him, because he's, I mean, the way 1.5 hours we are discussing about multi-state. So I personally have enjoyed this session, and I hope all the members, you must have enjoyed this session, and there is a little bit takeaway for you from this webinar also. So on behalf of all the participants, I thank CA Praveen Prajapati for joining this webinar and updating our chartered accountant members and other members on various aspects of multi-state cooperative societies and all the professional opportunities which are there. I thank all the participants. I thank Sunil Nagaonkar sir, Pradeep Kundar sir, Ramdas Shirke sir, and all other chartered accountants. We also have Amruta Joshi. She is our cooperative study group. आहे का गेली? अच्छा, Amruta Joshi there, and then Sanjeev Vora. Sanjeev Vora आहे. एक मिनिट. Sanjeev Vora, I will unmute you. Sanjeev. Yes, yes. Good evening all. Yeah. Sanjeev Vora, he is our convener for study group. We have cooperative study group at WRC, and we also have Amruta. Amruta, तुला पण unmute करते. एक मिनिट हा. So Amruta Joshi, she is also cooperative practitioner. Sanjeev is also cooperative practitioner, and both of them, they are convener for the cooperative study group. So I request everybody to be part of WRC cooperative study group, because you have to pay just 750 rupees for the year, and we meet once in a month, and you get 3 CP hours for the meeting. So Sanjeev और अमृता, आप एक बार अपील कर दो सब चार्टर्ड अकाउंटेंट्स को. Right. We have been conducting this group discussions in this study group
आणि तिकडे आम्ही तिथे सगळे क्वेरीज पण सॉल्व्ह होतात आणि सगळे टॉपिक्स पण आम्ही डिस्कस करतो, which is really helpful to all the group members. We have already, and now we have also fixed the limit on numbers of members. But so kindly register early, and so that you don't miss out on this opportunity of becoming a member of study group, you know. So where most of your queries will get solved. And we have webinars now, so take the advantage of this present situation. You have to visit WRC website and वहाँ आपको study group का link मिलेगा. So it is online. You have to register and you have to make the payment, right? And every month we take one topic. The way today we have taken multi-state as one topic. So we take one topic every month. It is like internal speaker. So हमारे जो study group के member हैं वही वो discussion. So the intention of the study group is to get new faculties also, like internal speakers also we have to develop, representations to be emerged out of that, publications, small publications. So accordingly I would request, because Vinod Karandikar sir, he wants to be a part of it. So Sanjeev, I will give the number of Vinod Karandikar sir to you. You can coordinate, right? Yes, So, definitely. अमृता तुला काही बोलायचंय का बाळा? बोलून घे. अमृता, जसं संजीव सरांनी सांगितलं आणि शिल्पा मॅडमनी पण सांगितलंय, तर खूप छान त्याच्यामध्ये डिस्कशन होतं. आणि जसं कोऑपरेटिव्ह मध्ये बोला. कोऑपरेटिव्ह मध्ये थोडंसं सीएस एवढे नाहीयेत फक्त, तर इथे सगळं आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते आणि व्हेरियस टॉपिकचं डिस्कशन होतं, जे प्रॅक्टिकली खूप युजफुल आहे. त्याच्यामुळे मोस्ट सीएसनी याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हावं. स्टडी ग्रुपचं ते लिंक जे WRCच्या साईट वरती आहे. थँक्यू सो मच. आजचा जे टॉपिक होता ते ऐकून बरं वाटलं की मल्टी स्टेट मध्ये सीएस आर ओनली इन्व्हॉल्व. That is a good thing. Yes. That is why I lined up this session, na, because there is an opportunity, we should be tapping that. So thanks all for joining. Thanks Praveen Prajapati. असंच आपण मध्ये मध्ये तुमचं आणखीन काही एक्सक्लुसिव्ह छोटे टॉपिक्स घेऊन फक्त मग तुम्हाला पण प्रिपेअर करायला मिळेल. ओनली ऑन ऍक्विजिशन, ओनली ऑन मर्जर, ओनली ऑन फॉर्मेशन, असं करून आपण काही टॉपिक्स करूया. Thanks all for joining. Thanks Sunil. Thanks Pradeep Kundarji. Thanks Ramdas Shirke. Thanks my conveners of study circle. Thank you very much. Thank you, ma'am. Thank you. The recorded program will be available on my channel, that is Sakar Viswa. Yeah, and kindly subscribe to the channel also. Thank you. Yes, thank you. Stay safe. Thanks. Stay safe. Bye. Bye.